स्वागत आहे सगळ्यांचं रसिक. मेट्रोमध्ये चढलो, बाहेर बायको होती, तिथं मी चिडवलं, मी एकटाच चढलो आणि दरवाजा बंद. ती चढू नाही शकली, मी चढलो, मग मी तिला तू बाहेर आणि मेट्रोचा दरवाजा बंद झाला आणि DN नगर ते अंधेरी. वहिनी, हा अहो भाऊजी आहेत का? नाही झोपले आहेत बरं. त्यांना सांगायचं होतं, फक्त नाही मिळालं. आणि ते कसं आलं, ते माझ्या बाबांची सवय आहे फोन ठेवताना ओके 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 बाय ओके 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 एवढ्या वेळा ते ओके बोलतात. तर मला तेव्हा ते असं सुचलं की नाही मिळालं, हा नाही मिळालं, नाही मिळालं, हो नाही, चला नाही मिळालं, हो नाही मिळालं. कशातूनही तुम्हाला विनोद काढता आला पाहिजे. तर आता हा असा जो माईकचा झाला, समजा बोलता बोलता धक्का लागलाय, तर हा जर बोलणार अमुक तमुक सारखा मी तुझ्यासमोर बसलेला असेल, हळूहळू हा माईक तोडतो. अरे त्या दिवशी असं झालं म्हणून हा माईक मागे पडतो, सॉरी म्हणतो. मग हरकत नाही, तुम्ही आधी काय म्हणाला, हरकत नाही चुकून झालं. दुसऱ्या वर्षी हे करताना टाळी मारताना हा माईक ह्याच्या अंगावर जातो. अशा गोष्टी होऊ शकतात ना इथे. बघ स्किट तयार झालं, तर असं झालं तर काय होऊ शकतं याचा मी विचार करतो. हा विषय सुचव. चल निघ. आपल्याला विनोद कसा बघायचा, तो कसा कंझ्युम करायचा हे कोणी शिकवत नाही. तर आता हे एवढं सगळं जर परत होतं ना, ते कदाचित त्याच्यामुळे होतं की आपल्याला विनोद कसा बघायचा हे कळत नाही. जेव्हा मी लोचन मजनू करतो त्यावेळेला मी बोलत असताना माझं महत्वाचं नसतं बोलणं, ती दोघी जी रिॲक्ट होत आहे ना, त्यामुळे माझा पंच मोठा होतोय, हे मी कधीच विसरू शकत नाही. चार्ली चॅप्लिन सर असतील, पु ल देशपांडे असतील किंवा दादा कोंडके असतील, त्यांनी त्या वेळेला त्या सामाजिक घटनांवरती, पॉलिटिकल घटनांवरती त्यांच्या पद्धतीने भाष्य केलेलं आहे. पण आत्ता हे नाही करायचं, असं कुठंतरी प्रेशर येतंय का? लोक जेव्हा सांगतात की आम्ही दादर स्टेशनला चढतो, पूर्वी आमची भांडणं व्हायची संध्याकाळी, कारण दिवसभर काम करून डोकं तापलेलं असायचं आणि डोंबिवलीपर्यंत जाईपर्यंत रोज माझी 2 भांडणं व्हायची. पण आज मी दादरला गेल्यानंतर हास्यजत्रा सुरू करतो, ते डोंबिवलीपर्यंत मी 4 स्किट्स बघून होतात, मला कळत नाही डोंबिवली कधी आलं. ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे. मी माझाने आणि अभिमानाने सांगतो की मी विनोदी काम करतो. हाय हॅलो नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे द अमुक तमुक शो म्हणजे स्टार्टच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आजचा एपिसोड तो तुम्हाला आमच्या दोघांच्या चेहऱ्यावरती जे काही हास्य दिसतं त्याच्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल किती महत्त्वाचा एपिसोड आहे आणि किती आम्ही इतके खुश आहोत आजच्या एपिसोडसाठी. आम्ही खूप दिवस झालं वाट बघत होतो की आज जे आपल्यासोबत आहेत ते या एपिसोडवरती येतील आणि आमच्यासोबत गप्पा मारतील. आजचा खास कॅन्डिड एपिसोडमध्ये आपले 2 खूप खास पाहुणे आलेले आहेत, समीर चौगुले आणि ईशा डे. खूप खूप स्वागत आहे तुमचं. मला एवढी मज्जा येते, म्हणजे ना एकतर ईशा माझी खूप चांगली आणि जवळची मैत्रीण आहे. तर फायनली ईशा एपिसोडच्या शूटसाठी का होईना पण आज ऑफिसला आली आहे, तर मला एक वेगळाच आनंद आहे. आणि अर्थात समीर दादा, म्हणजे आम्ही आता आनंदवनात भेटलो होतो आणि जो काय आमचा एक बहुतेक 1.5-2 तासाचा प्रवास होता गाडीतनं एअरपोर्ट पासून आनंदवनापर्यंत, दादा होता म्हणून आम्ही जे काही म्हणजे आम्ही थांबलोच नाही होतो, आम्ही फक्त हसत होतो. आणि बहुतेक आज तो एपिसोड आहे ज्यावेळेस नाही का लोक आम्हाला सारखे म्हणतात की किती हसता आज बोला रे. आज कुणी काही बोलू शकणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओंकार 1.5-2 तास म्हणतो, खरं तर 3 तासाचा प्रवास होता. तुम्ही इमॅजिन करा, तो 1.5 तासाचा वाटतं, म्हणजे किती छान झाला असेल तो प्रवास. बापरे, मला असं वाटतच नाहीये की आपण आत्ता दुसऱ्यांदाच भेटतो. म्हणजे समीर दादासोबत ती मैत्री झाली त्या दिवशी. ॲब्सोल्युटली. काही जणांना आपण लगेच कनेक्ट होतो ना, ती गोष्ट होती. मला नंतर आपण म्हणालो सुद्धा की यार आपली फर्स्ट टाइम भेटतो आपण सगळे, त्यामुळे ते म्हणतात ना योग असतात ते. म्हणजे काल पण आमचं बोलणं झालं की उद्या अमुक तमुकला यायचं, तर दादा कोणाला तरी सांगत होता की हा आम्ही आनंदवनात भेटलो होतो, माझे खूप चांगले मित्र आहेत. म्हणजे असं आपोआप ते मित्रच झाले. तर खूपच मजा येते. एक तर खूप दिवसांपासून तुम्हाला दोघांनी बोलवायचं होतं, तर आज हा फायनली योग आलाय. मला वाटतं सुरुवात करायला हरकत नाही आहे. म्हणजे अर्थात हास्यजत्रा आहे ज्याच्यासाठी तुम्हाला आता म्हणजे काहीच्या काही स्टार्स आहात तुम्ही आत्ता महाराष्ट्रातले, आणि आता तुमचा सिनेमा पण येतोय गुलकंद. खूप प्रेम मिळतंय सगळीकडनं आणि मुख्य कारण आहे कॉमेडी. तर मला खरं तर तेच विचारायचं आहे की कॉमेडी नेमकं तुमच्या दोघांसाठी काय आहे, म्हणजे दादा तुझ्यासाठी सुद्धा, की म्हणजे ते प्रोफेशन आहे, आवड आहे, किंवा ते कॉलिंग आहे, नेमकं काय आहे कॉमेडी? म्हणजे आमच्यासाठी तर कॉमेडी म्हणजे तू आहेस, तर तुझ्यासाठी कॉमेडी म्हणजे काय? माझ्यासाठी कॉमेडी ही जगणं आहे माझ्यासाठी. कारण कसं असतं ना, प्रत्येक कलाकाराला एका पर्टिक्युलर पद्धतीची ॲक्टिंग किंवा अभिनय करायला आवडतो. जसं क्रिकेटर असतो,
सचिन तेंडुलकर घ्या, त्यांना बॅटिंग करायला खूप आवडते. ते प्लेयरच असतात, त्यांना बॉलिंगसुद्धा येते, त्यांना फिल्डिंगसुद्धा येते, पण त्यांना जास्त आवडते बॅटिंग. तसं कलाकारांचं असतं. आम्हाला कधी कधी टाईपकास्ट केलं जातं की हे कॉमेडियन्स आहेत म्हणून. आम्ही सगळे कलाकार आहोत, सिरियस अभिनयसुद्धा आम्ही करून आलेलो आहोत, पण आम्ही रमतो कशातनं? रमणं हा जो प्रकार असतो ना, मी स्वतः रमतो विनोदात. मला अनेक वर्ष मी करत आलेलो आहे. जवळजवळ आजपर्यंत 3,500-4,000 हजाराच्या पेक्षा जास्त स्किट्स प्रहसनं मी सादर केलेली आहेत, तेवढीच लिहिलीसुद्धा आहेत. नाटकांचे प्रयोग माझे 5,000पेक्षा जास्त झालेले आहेत. त्यामुळे मला, आणि त्यात ते सगळे नाटकं ही विनोदी आहेत. त्यामुळे मला असं थोडंसं विनोदात रमायला आवडतं. मला असं वाटतं की तुम्ही खूप आनंदी असता जेव्हा तुम्ही विनोद करता, आणि किंबहुना त्याहीपेक्षा जास्त समोर आपण विनोद केल्यावर समोरच्याच्या चेहऱ्यावर जे हास्य येतं ना, त्याच्यापेक्षा दुसरं आयुष्यात समाधान नसतं. कलाकाराला ह्यापेक्षा दुसरं काहीच गरजेचं नसतं. त्यामुळे मला असं वाटतं की माझ्यासाठी विनोद हे जगणं आहे, आणि हे जगणं मी कधी सोडणार नाही. वाव. माझ्यासाठी कॉमेडी करणं हे एक्सपेरिमेंट आहे ऑनेस्टली. कारण का दादाने खूप वर्ष काम केलं आहे आणि मी म्हणजे कॉमेडी काम केलं आहे. मला ऑनेस्टली, व्हेरी ऑनेस्टली असं वाटतं मला नाही येत कॉमेडी. मला ह्या लोकांच्या मदतीने फक्त कॅरेक्टरशी ऑनेस्ट राहता येतं, आणि मग ते सिच्युएशन, आमचे मोठे सर गोस्वामी सर ते मॅजिशियन्स आहेत, त्यामुळे त्यांना करेक्ट कोणाचं काय दाखवायचं काय लपवायचं कळतं, आणि सिच्युएशनल कॉमेडी हास्यजत्रेमध्ये होते, विच इज व्हेरी हेल्पफुल फॉर मी, ॲक्टर्स लाईक मी. कारण का मला असं ह्याच्यासारखं पटकन सुचतं आहे काहीतरी आणि मी इम्प्रॉम्प्टू बोलते आहे वगैरे असं काही घडत नाही. मी प्रॉपर रिहर्स्ड काम करते. म्हणजे आणि आमच्याकडे कोणीही नवीन ॲक्टर आला ना की पहिले दादाबरोबर स्किट देतात, कारण का दादा प्रॉपर रिहर्सल घेतो, तयारी करून जे खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. हे कॉमेडी म्हणजे प्रॉपर अभ्यास करून करण्याचं आहे. म्हणजे ते बघताना खूप हसायला येतं आणि मस्त सोपं वाटतं, पण मला माहिती आहे की तिथे आम्ही काय प्रेशरमध्ये असतो, खूप कठीण असतात. म्हणजे अजूनही एवढे करून सुद्धा ईशा, तुला सांगायची ही गोष्ट आहे की आत्ता फेब्रुवारीत ईशाला 3 वर्ष झाली हास्य जत्रेत. ती, आणि मला हे कळत नाही की 3 वर्ष कशी झाली ते. त्यामुळे आय एम सॉरी टू डिस्टर्ब यू. तू एक पॉईंट म्हणत होतीस की व्हॉट शी सेज इज राईट, की ती जे आत्ता म्हणत होती की खूप कठीण आहे. अनेक जण तिथे आलेली आहेत, मी नावं घेत नाहीत त्यांची, पण ती येऊन ते म्हणतात की मी नाही करू शकत हे, त्यामुळे मी जातो परत म्हणून. आणि ते ॲक्टर्स चांगले असतात, पण तिकडे ना टेम्परामेंटच वेगळं लागतं कॉमेडी त्या फॉर्मॅटसाठी. म्हणजे हे ना मी प्रत्येक वेळेस ऐकलंय काहीतरी वेगळं लागतं, पण मलाही असंच वाटायचं की काय वेगळं असतं. किंवा मी हास्यचित्र करायचं जेव्हा ठरवलं तेव्हा मी एवढ्याच विचाराने ठरवलं की मी हा फॉर्मॅट कधी केला नाहीये, तर ट्राय करून बघूया. आणि कुठे काय माहिती होतं की काय, म्हणजे हे फक्त ऐकलं होतं की बापरे स्किट म्हणजे हे ते असं, पण ते करायला लागल्यावर कळलं की तुम्हाला रोज प्रूव्ह करायचं आहे स्वतःला. पहिली गोष्ट, रोज नवीन कॅरेक्टरवर काम करायचं आहे. सो इन अ वे हे खूप ॲक्टरसाठी चांगली गोष्ट आहे, कारण रियाज चालू राहतो, आणि इन अ वे ते खूप प्रेशरचं काम आहे. म्हणजे एका पॉईंटला असं होऊ शकतं रोज काय प्रूव्ह करायचं, काल झालं चांगलं स्किट, आज परत शून्यावर येऊन परत तेच सगळं करायचं, तर ते आणि कमी वेळ असतो खूप. मी अशा प्रकारची ॲक्टर आहे की मला खूप वर्किंग करायला आणि असं आवडतं, वेळ घेऊन मी कॅरेक्टरायझेशन करणार आणि असं सगळं, माझी स्क्रिप्ट रंगीबेरंगी मार्कर्सनी रंगलेली असणार वगैरे, हे सगळं माझं युज्युअल काम असतं. पण इथे वेळच नसतो. एक दिवस रिहर्सल आणि दुसऱ्या दिवशी शूट, आणि कधी कधी 2 स्किट्स एका दिवशी. म्हणजे ह्याचे तर रोज 2 स्किट्स, माझे कधी कधी स्किट्स असतात. बापरे. तर ते खूप प्रेशरचं काम आहे. म्हणजे आता माझं तरी ऑब्व्हियस आहे मला असणारच प्रेशर, पण हा माणूस मी एकमेव सिनियर माणूस बघितला आहे जो अजूनही स्किटच्या आधी असा असतो तो. म्हणजे ज्या समीर चौगुलेला लोक भेटल्यावर ज्या प्रकारे भेटतात आणि जसं त्याच्याकडे बघून त्यांना जे वाटतं त्याच्या मागे ह्याला एकदा बॅकस्टेजला बघायला पाहिजे. आनंदवनात बघितलं आम्ही असं की आनंदवनात दादा आपण आलो तोपर्यंत chill होता, आणि दुपारचे 12 वाजल्यानंतर एकदम असं आता स्किट आहे. अरे तुम्ही सेटवर जरी आलात ना तरी तुम्ही आता छान बोललोय आपण, तिकडे गेल्यावर म्हणलं असं काय समीर दादा बोललाच नाही माझ्याशी. तर माझ्या ना डोक्यात ते फक्त स्किट असतं, तर मला ना तो स्वस्थता आणि कदाचित ना तो थोडासा ती जी एन्झायटी असते ना आणि तो जो नर्वसनेस असतो किंवा त्या प्रेशरमध्येच माझं काम होऊन जातं. सो मला ते प्रेशर घ्यायला खूप आवडतं. आता माझी ही इंडिव्हिज्युअल पद्धत आहे की मी INT पुरुषोत्तम जसे तुमच्याकडे एकांकिका स्पर्धा व्हायच्या तशा मुंबईला आमच्या INT स्पर्धा व्हायच्या, तिकडे सुद्धा म्हणजे
असे असायचो. तुला आठवण तुम्ही पण केलेलं असेल पुरुषोत्तम, की व्यंगेत आपली काय हालत असायची. सो मला असं वाटतं की ही सुद्धा एक एकांकिका आहे, ती फक्त 20 मिनिटाची आहे. आपण तिकडे पाऊण तासाची करायचो. त्या म्हणतात ना, त्या मेहनतीने आणि त्या जिद्दीने मी ती प्रत्येक स्किट करतो. मी असं नाही म्हणत की अनेक स्किट पडतात सुद्धा आमची, पण ना मला असं वाटतं की ती पडल्यानंतर आपल्याला ते माहीत पाहिजे की हे स्किट पडलंय. ज्या क्षणाला हे वाटेल ना की माझं स्किट पडलं हे मला कळणारच नाही ना, तेव्हा माझी अधोगती सुरू होईल. आणि हे खूप रेअर आहे की 29 वर्ष काम केल्यानंतर पण हे टेम्परमेंट असणं हे खूप कमेंडेबल आहे मला असं वाटतं. आणि मग दादा हाच प्रश्न पडतो की तुम्ही आता तुझं तो आता जसं म्हणालास, इतक्यांदा केल्यानंतर ही रोज ती उमेद कुठून आणायची, ती रोज कुठून आगाण्याची? कारण का बऱ्याचदा ना असं होतं की केलं हे, आता मी 3000हून जास्त स्किट्स केलेत, तू जेव्हा उद्या जातोयस तू स्टेजवरती तेव्हा परत ती उमेद आणायची, परत ती, कारण ते एका पॉईंट तर शरीराला सवय मसल मेमरी होते ना, पण तसं कसं होत नाहीये तुमच्या? नाही होतं. तू अगदी योग्य प्रश्न विचारलास. अनेक वेळेला असं होतं की जग संपलं आता विनोदाचं, हे स्किट झालं, सई प्रसादनी कौतुक केलं, ती पाटी पूर्ण आता कोरी झाली. आता उद्या काय, आता उद्या काय हा जेव्हा प्रश्न येतो ना, तेव्हा पोटात खड्डा येतो एक लेखक म्हणून. कारण माझा पहिला लेखक जागृत होतो. ॲक्टरला थोडंसं नंतर काम असतं, जेव्हा लिखाणानंतर ॲक्टर माझा जागृत होतो. दरवेळेला असं होतं की किती करणार ना, देर इज अ लिमिट टू इट. मग ना सातत्याने ते, कारण कसं असतं स्किट संपल्यानंतर तू पुढचे 2 दिवस हे ॲक्टर म्हणून मोकळे असतात इतर सगळं करायला. कसं असतं, तुम्ही नुसतं बाहेर जरी गेलात ना, एक छान पृथ्वीला नाटक बघितलं, पुण्याला येऊन नाटक बघितलं, तुम्ही सेल्फ नर्चरिंग होतं तुमचं. तुम्ही 4 लोक वेगळी भेटता. आम्ही काही नाही, आम्ही परफॉर्मन्स झाले की दुसऱ्या दिवशी 10 वाजता सकाळी झूम मीटिंग सुरू होते आमची. विषय काय काढायचे, जी रात्री 11 वाजेपर्यंत 12 तास मीटिंग होती आमची. बाप रे. त्याच्यानं 4 विषय निघतात. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा उठायचं 10 वाजता, 10 ते 3 2 विषय काढायचे. त्याच्यानंतर लिहायला, त्याच्यानंतर मग सचिन मोठे, सचिन गोस्वामी सर थोडेसे फ्री होतात कारण विषय काढलेले असतात. मग माझा लेखक जागा होतो, जो संध्याकाळी 5 वाजता लिहायला बसतो, तो रात्री 11 वाजेपर्यंत. तिसऱ्या दिवशी रिहर्सल, जिथे 2 स्किट्स असतात, दिवसभर रिहर्सल्स, मग परफॉर्मन्सेस शूटचे, आणि मग पुन्हा मीटिंग. हे मी गेले 7 वर्ष करतो. आणि आता तर हे प्रमोशन्स वगैरे चालू आहेत, तर उद्या आमचं शेड्यूल आहे आणि तो आज रात्री मुंबईत जाऊन सकाळी मी बसणार आहे 8 वाजता स्क्रिप्ट लिहायला, जे 2 पर्यंत संपवायचं आहे. कधी कधी हे यांत्रिक होतं, मी उगीच खोटं नाही सांगत, पण ना शेवटी ना आपल्याला ना एक जबाबदारी असते. आणि एक एवढा मोठा शो, ज्या शोनी आपल्याला काहीतरी खूप मोठं नाव दिलेलं आहे, आज ओळख दिली आहे प्रत्येकाला, त्या शोच्या प्रती सुद्धा आपली काहीतरी एक जबाबदारी आहे. जसं शोनी आपल्याला मोठं केलंय तसं शोलाही मोठं करणं ही आपली जबाबदारी आहे. दॅट्स व्हॉट आय फील. म्हणजे मी नेहमी हा विचार करतो. आणि मग त्या प्रेशरमध्ये ना होतात कामं. आणि हे गंमत काय येते करायला, जसं विनोद म्हणतात ना, तो विनोद करायला गंमत काय येते, कारण तो कठीण आहे. तो रोज वेगवेगळी चॅलेंजेस देतो. विनोदी आणि सिरियस असे 2 भाग नाही आहेत. विनोदात सुद्धा अनेक वेगवेगळे भाग आहेत. डॅम डिफिकल्ट आहे विनोद करणं, कारण ती काय असा नळ नाही ना की बाबा हे घे विनोद दिला. इट इज नॉट सो सिम्पल. तुम्हाला तो क्रिएटच करावा लागतो. आणि विनोद कसा आहे ना, विनोदाची एक्सपायरी डेट खूप छोटी आहे. म्हणजे आत्ता मी तुला एक विनोद सांगितला ना, तो तुझ्या दृष्टीने तो संपला. आता तू पुढे जगात कधीही तो विनोद ऐकलास ना, तुला त्याची मज्जा नाही येणार. तू त्या लेवलला गाण्याचं होऊ शकतं. मी एक गाणं म्हटलं ना की तेच गाणं राहुल देशपांडेंनी म्हटलं तरी तो, अरे तू त्यांनी चांगलं गायला. तेच गाणं महेश काळेंनी म्हटलं, तुला त्याचा वेगळा आनंद मिळू शकतो. इथे तसं नाही आहे, विनोद संपतो. तर ना त्यासाठी तुम्हाला सातत्याने नवनवीन विनोद करावे लागतात. सो माझ्यासाठी हे कठीण आहे. मी उगीच प्रांजळपणे कबूल करतो सगळ्यात आधी की हे खरंच कठीण आहे. पण आमचा नशिबाने आमच्याकडे सचिन मोठे, सचिन गोस्वामीसारखे 2 दिग्गज विद्यापीठं आम्ही ज्यांना म्हणतो विनोदाची, त्या विद्यापीठात आम्ही ॲडमिशन्स घेतल्यामुळे आम्हाला नेहमी पाटी संपूर्ण कोरी करून त्यांच्यासमोर मांडी घालून बसायची सवय आहे. काय ना, आपलं जर चुकतंय ते मान्य अजूनही आपल्याकडे सगळेजण करतायत. पण मला ना ही प्रोसेस म्हणून ना आता ऐकताना, म्हणजे समीर दादाला ऐकतानाच मला इतकं मजा वाटतेय. कारण ना रे, प्रत्येकाचा ह्युमर वेगळा, प्रत्येकाचं अंडरस्टँडिंग वेगळं. मग तो सगळ्यांसाठीचा ह्युमर कसा तयार करता? कारण हे चॅलेंज नाही वाटत का की हे सगळ्यांसाठी, तुम्ही टेलिव्हिजनवरती येता जिथे तुम्हाला कुठल्याही वयातली लोक बघणार आहेत. म्हणजे आमच्या वयातल्या लोकांपासून ते काय म्हाताऱ्या माणसांपर्यंत, ते लहान मुलं आणि लहान मुलापर्यंत सगळी लोक तेच बघणार आहेत. आणि त्यांच्यासाठीचं ह्युमर तयार करणं केवढं चॅलेंजिंग आहे, ते कसं करता? नाही, ॲक्च्युली इट इज व्हेरी चॅलेंजिंग. मला असं वाटतं की ह्युमर तयार करायला ना आता एक वेगळ्या प्रकारचं स्किल
कळत नकळतपणे आमच्यात डेव्हलप झालेलं आहे. एखादी गोष्ट सातत्याने केल्यावर ना, की म्हणे एखादी बाई जेवण करत असेल, ते मुलगी जेव्हा पहिल्यांदा शिकते किंवा तो मुलगा शेफ व्हायच्या आधी पहिल्यांदा जेवण शिकतो, तेव्हा तो थोडासा असा अस्थिर असतो. तेच एका वर्षानंतर तेच काम तो इतक्या सफाईने करू शकतो. ते कळत नकळतपणे ती सफाई आली. आणि सगळ्यात महत्त्वाचं ना, आत्ता प्रेक्षक जो आहे ना, विनोदी बघणारा, जी तुमची जनरेशन आहे ती खूप स्मार्ट झाली आहे. ते आधी विनोद प्रेडिक्ट करतात. आता काय झाले, तो विनोद मला आत्ता सुचला आहे ना, तो जगात कुणाला तरी ह्या क्षणाला पण सुचलेला आहे. बरोबर. जो पहिला सोशल मीडियावर येतो तुम्हाला तो ओरिजिनल वाटतो. अनेक विनोद आहेत जे पु ल बापूंनी त्यांच्या साहित्यात लिहून ठेवलेले आहेत, पण अनेक जण मला आत्ता पहिलं सुचलं म्हणून ते हे करतात. कदाचित त्यांना माहितीही नसेल हा पुलांनी विनोद केलेला आहे. त्यामुळे प्रेक्षकनं विनोद बघून बघून खूप स्मार्ट झाला आहे. एक अर्धा विनोद बघितल्यानंतर पुढचा तो विनोद स्वतःच तयार करतो मनात. आणि तो तसाच विनोद असला तो कमी हसतो. तो पुढचा विनोद जर मी त्यांना धक्का दिला त्या विनोदाला, अँटिसिपेशन ब्रेक केलं, तर तो खूप हसतो. आमचं काम ते आहे, त्यांचं अँटिसिपेशन ब्रेक करणं. तुला वाटेल हा माणूस आता इथून तिथे जाणार नाही, ते बोलणार आहे, ते मी केलंच नाही, तो उलटा उभा राहायला पाय वर करून त्याने बोललं, तू कोसळतोस हसून हसून. हे जे अँटिसिपेशन ब्रेक करणं आहे ना, हा सध्याचा विनोद आहे. आणि याचे मॅजिशियन्स ते दोघं जे बसलेत तिकडे, सचिन मोटे सर, गोस्वामी सर, त्यांना इतकं करेक्ट ते कळतं ओव्हरऑल. म्हणजे मी तरी ॲज अन ॲक्टर जेव्हा स्किट करते तेव्हा मी माझ्या कॅरेक्टरची जर्नी किंवा मी तेवढाच माझ्या रिलेटेड विचार करते. पण ते जे बघतात ना, तर तेव्हा कधी कधी सर काहीतरी सांगतात तेव्हा असं होतं, असं कसं सर, म्हणजे असं मनात येतं. असं सरांना बोलत नाही आम्ही, पण असं मनात येतं की असं कसं बोलू. पण मग ते नंतर स्किट झाल्यावर कळतं की ऑफकोर्स आम्ही सरेंडरच करतो. ते म्हणतात ते करतो. आपल्याला कळत नाही ना काही गोष्टी, सरेंडर. मी खरं सांगतो, नवऱ्याने बायकोसमोर हेच धोरण स्वीकारावं प्रत्येक. जस्ट सांगतो, उदाहरण देतोय की अनेक गोष्टी बायकांना जास्ती कळते. एका क्षणाला असं होतं करी कानं ऐकत आहे, सरेंडर. गोष्टी सोप्या होतात. विनोदात आमच्या गुलकंदाला सुद्धा असंच आहे. हे दोघे होते सगळे. आमच्याकडे गोष्ट काय गंमत काय ना, स्किटची सुद्धा गुलकंदाची तीच आहे. आमच्याकडे ना स्क्रिप्ट हा हिरो असते. त्या स्क्रिप्टमध्ये समीर चौगुले स्टार नसतो, ती स्क्रिप्ट स्टार असते. मग त्या स्क्रिप्टमध्ये समीर चौगुले रिसिव्हिंग एंडला असेल, ज्याच्यावर समीर चौगुलेवर विनोद होत आहेत आणि दुसरा करतोय. म्हणजे उगाचं मोरे नावाचं आमचं एक हे आहे. तो मोरे बाजूला बसतो आणि आम्ही उगाच बोलतो, काय बाकी रामराम, बाकी देशसेवा वगैरे केली की नाही. ह्याच्यात मी स्मार्ट जर झालो ना त्याच्यावर, तर ते स्किट फसणार. यात माझं काय काम आहे, त्याला माझ्यावर हावी होऊन देणं. ओव्हरपॉवर तो होणार आहे माझ्यावर. हे ठरलंय माझं स्किट सुरू करायच्या आधी. मग मी माझं काम काय, ओव्हरपॉवर त्याला होऊ देणं. आणि मी पिचलोय, मला त्रास झालाय हे दाखवणं. हे त्या स्किटचं फंक्शनल जॉब आहे माझा, आणि तोच मी केला पाहिजे. ज्या वेळेला मी स्मार्ट होतो आणि बापरे तो माझ्यावर विनोद मारतोय, आता मी पण त्याच्यावर कसा विनोद मारतो असं मी मारायला जातो, त्यावेळेला माझं कॅरेक्टर हलतं. ऍक्टर म्हणून स्वार्थी होतो. हा, ऍक्टर म्हणून स्वार्थी होतो. परफेक्ट बोललास तू. ते इथे आमच्याकडे तसं अलाउडच नाहीये. म्हणजे जिथे तू नट म्हणून सिक्युअर असतोस ना, तिथे तुला अरे ह्याच्या पंचवर हसतायत, ह्याच्या पंचवर हसतायत, मला पण एक करायचं आहे हे वाटत नाही. आणि हा खूप सिक्युअर आहे त्या बाबतीत. म्हणजे इवन आमचं ते पुत्र नसावा ऐसा जी सिरीज आहे, त्याच्यामध्ये माझा चंक जो असतो तिथे तो काही लुडबुड करत नाही. खरं तर तो समीर चौगुले आहे, तो मागे हल्ला तरी लोक त्याच्याकडे बघणार आहेत. एकमेकाला खायचा प्रयत्न नाही करायची गरज नाहीये ना. माझं एक प्रोडक्ट आहे जे आम्ही 12 तास कष्ट करून त्या अपत्याला जन्म घातलाय. त्याचं नाव स्क्रिप्ट आहे. त्या स्क्रिप्टची गरज ही आहे की हिचा विनोद, ही जे बोलते तेच लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. मी रिॲक्टरी आहे. आणि महत्त्वाचं मी तुला तेच सांगतोय, जेव्हा मी लोचन मजनू करतो त्यावेळेला मी बोलत असताना माझं महत्त्वाचं नसतं बोलणं, ती दोघी जी रिॲक्ट होत आहे ना, त्यामुळे माझा पंच मोठा होतोय. हे मी कधीच विसरू शकत नाही. हे भले जण विसरतात. बेसिक आहे विनोदाचं. इट इज गिव्हन टेक. समूह कला आहे. प्रहसन करणं, स्किट करणं ही समूह कला आहे. एकट्याचं काम नाही. एकटा समीर चौगुलेला पाठवलं, पडणार समीर चौगुले फिजिकली पण, आणि स्किट घेऊन पडेल तो. ही समूह कला आहे. मी एखादी गोष्ट बोलत असताना ही सुंदर रिॲक्ट होते ना, त्यामुळे तो पंचवर्तुळ पूर्ण होतं. त्यामुळे हे कोणीही विसरू नये. म्हणजे अशी आमच्या शिकवण आहे आमच्या सरांची, गोस्वामी सर, मोठे सरांची, की ही समूह कला आहे. त्यातला प्रत्येक जण रिॲक्ट होणारा तेवढाच महत्त्वाचा आहे. हे बेसिक ज्यांचं हलतं ना,
ते नाही स्किट करू शकणार कधीच. आणि ॲडिशन्स वगैरे ह्या लोकांना इम्प्रॉम्प्टू सुचतं बऱ्याच लोकांना, तर ते तेव्हाच घेऊ शकतात जेव्हा समोरचा माणूस ते रिसीव्ह करेल. एक्झॅक्टली. नाहीतर तो पण इम्प्रॉम्प्टू जरी आला असला तरी तो वाजणारच नाही जर समोरच्याने रिसीव्ह नाही केला. आमच्या सेटवर कुत्रा आला, असंच शूटिंग सुरूवर असताना कुत्रा आला रे, आणि बघत बसलो तोंडावर. कुत्र्याचे एक्सप्रेशन इतके दयनीय होते ना की ह्याला कोणी ऍक्टर केलं म्हणजे. अरे नाही सांगते आपल्याला बघ, कुत्र्याचे एक्सप्रेशन मला खूप आवडतात. कुत्र्याकडे तू बघ, विनोद कुठे सुरू होतात, कुत्र्याच्याकडे बघ, त्याच्या डोळ्यात आणि एक्सप्रेशन मधून त्याच्या ह्याच्यातून तुला कळतं की ह्याला काय म्हणायचं. असं मला एक सवय आहे की कुत्र्याचे एक्सप्रेशन बघून डायलॉग्स लिहायचे, त्याच्या मनात काय आहे. खूप फनी डायलॉग्स मिळतात. तर मी तेव्हा ॲडिशन घेतलेली होती की बा आपल्या कार्यक्रमाला कुत्रा पण कोणी विचारत नाही असं कोणी म्हणणार नाही आता. आणि तू जो प्रश्न विचारलास की ते मला पण कायमच खूप म्हणजे असं हे कसं पॉसिबल आहे असं होतं, कारण का लिटरली सगळ्या प्रकारचे लोक येऊन सांगतात की आम्ही कसा हा शो एन्जॉय करतो. म्हणजे एकदा मी असं बेसिक काहीतरी ब्रेड घ्यायला बाहेर गेलेले आणि एक माणूस ते पाठीवरनं कपाट नेतात ना तसा नेत होता. त्याने मला बघितलं, त्याने ते उतरवलं आणि तो आला आणि बोलायला लागला आणि फोटो काढायचा आहे वगैरे म्हणाला. आणि तेच रस्त्यात पोलीस भेटतात, डॉक्टर्स भेटतात. कित्येक डॉक्टर्स सांगतात की सर्जरी नंतर आम्ही एखादं स्किट बघतोच दुसऱ्या सर्जरीच्या आधी वगैरे, किंवा पेशंटला. तर ही काय रेंज आहे काही, म्हणजे त्याला काही हेच नाही. म्हणजे आम्ही, आणि हे ना कोणी मुद्दामून नाही केलं आम्ही सगळ्यांनी की आता चला आता अवघ्या जगाला आपण वेड लावूया असं ठरवून कधीच काही होत नाही. हे कळत नकळतपणे झालेलं आहे. आणि त्याला करोना नामक अत्यंत म्हणतात ना मोठ्या आजाराने तो जो रोग आलेला होता त्यांनी कळत नकळतपणे थोडीशी मदत केली, बूस्ट केले. कारण त्याच काळी सगळ्यांच्या घरात खूप दुःखाचं वातावरण होतं, नैराश्य होतं पूर्ण जगावर. आणि त्यावेळेला कोणीतरी अशी गरज होती जो जाऊन त्यांना गुदगुल्या करेल, बरोबर, आणि त्यांची दुःख थोडीशी दूर सारेल. आणि हे कळत नकळतपणे आम्ही काम केलं. किंवा विनोदी कलावंत, मी सगळ्यांना, आम्ही हास्यचित्र म्हणून म्हणत नाही, सगळेच कलावंत, सगळ्याच त्यांनी हास्य फुलवण्याचा ज्यांनी प्रयत्न केला आहे त्यांचं हे क्रेडिट आहे. आणि त्यासाठी ना त्यांच्या मनात कुठेतरी एक हृदयात कप्पा आहे आमच्यासारख्या हास्य कलाकारांविषयी. त्यामुळे आम्ही आता गुलकंदाच्या निमित्ताने महाराष्ट्र फिरतोय, त्यावेळेला आम्हाला बघितल्यावर तो जो चेहरा असतो ना त्यांचा, फर्स्ट बघितल्यानंतर जो आत्ता मी लोचन मजनू म्हटल्यावर तुमच्या दोघांचा होता बघ ना, दॅट मॅटर्स अ लॉट टू मी. म्हणजे काय मिळतं तुम्हाला, टाईपकास्ट होता का तुम्हाला तेच करून, सगळं मान्य आहे. पण जेव्हा ते आम्ही चेहरे बघतो ना, नुसतं आमच्याकडे बघितल्यानंतर ते संपतं, सगळं पोट भरतं तिकडे. दादा मी गंमत सांगू का, तुमचं खरं तर नाव महाराष्ट्राची हास्यजत्रा नाही आहे, तुमचं खरं नाव आहे तुम्ही महाराष्ट्राचे पेनकिलर आहात. लिटरली दुःखाच्या काळात मी खूप आजूबाजूच्या लोकांना बघितलंय की ज्या पद्धतीने मेंटल हेल्थ असेल, काही दुःख असेल, आणि अक्रॉस एजेस, अक्रॉस क्लासेस, अक्रॉस मासेस, सगळेजण पहिला जो काही पेनकिलर आहे हक्काचा ते तुम्ही लोक आहात. मला त्याच्यावरतीच विचार, कारण तू बऱ्याचदा चार्ली चॅप्लिनबद्दल बोलत असतोस आणि मला माहिती आहे तुझं चार्ली चॅप्लिनबद्दलचं प्रेम. मला चार्ली चॅप्लिनचं एक वाक्य स्पेसिफिकली कोट करायचं आहे, टू ट्रूली लाफ यू मस्ट बी एबल टू टेक युअर पेन अँड प्ले विथ इट. ॲब्सोल्युटली. मला हाऊ डज दिस, म्हणजे हे तुला कसं, कारण मला दिसतंय आता तू जे बोललास त्याच्याशी हे कनेक्टेड होतं. मला झालं की मला तुझ्याकडनं समजून घ्यायचं हे, हाऊ डू यू टेक आउट दॅट पेन, ते दुःख घेऊन त्याला वेगळ्या पद्धतीने कसं तू, म्हणजे लोकांच्या जखमीवरती फुंकर कशी मारतोस आणि ते कळत नाही आहे कोणालाच. ह्याच्याच एकच तू सुरू करण्याआधी तुझ्या ह्याच्याच प्रश्नावरनं त्याच्या तू जो आत्ता बोललास त्याच्यावरच आम्ही एका स्किटमध्ये असं, मी समीर चौगुले ॲक्टरची बायको असते आणि त्याच्यामध्ये काही ह्यांना कॉमेडी पाहिजे, सगळीकडनं कॉमेडी पाहिजे, कॉमेडी पाहिजे यांना, तर तेच करतात. म्हणजे शोकसभेचं वगैरे जे स्किट होतं तर इट इज डार्क. म्हणजे खरंच. अरे पण सगळ्यात जास्त विनोद तुला माहिती आहे का, म्हणजे असं म्हणून आहे, पण ते शोकसभा किंवा अशा ठिकाणी जिथे ना विरोधाभासाचं वातावरण असतं. विनोद कुठे होतो, जिथे विसंगती असते तिथे. ओबडदोबड रस्त्यावरच विनोद होतो, प्लेन सुपरफास्ट रस्त्यावर विनोद होत नाही. कुठेतरी ना दिसायला, कुठेतरी आता कदाचित माझ्याकडे विनोदी का माडे का हस, कारण माझं रूप दिसणं थोडंसं, अशामुळे विनोद होऊ शकतो. विनोद हा विसंगतीमध्येच होतो. त्यामुळे ना अशा अनेक ठिकाणी विनोद आपल्याला ना सातत्याने दिसत असतो. फक्त आपल्याला तो तिसरा डोळा आपल्याला विनोदाचा नेहमी उघडावा लागतो. म्हणजे आता जे मला नाही नोटीस होत सेम सिच्युएशन मध्ये, ते हे यांनी नोट केलेलं असतं आणि गाडीत बसल्यावर मला काहीतरी सांगतो.
तर ते म्हणजे त्याचं ते रायटरचं डोकं चालूच असतं. हा ती सवय आता एवढी लागलेली आहे. आता तू चार्ली चॅप्लिन सरांचा विषय निघाला. मला चार्ली चॅप्लिन किंवा पु ल देशपांडे आपले किंवा रोवन ॲटकिन्सन मिस बीन म्हणून त्याला आपण ज्यांना ओळखतो, त्यानंतर एक ते माझे तिघांना मी खूप इन्स्पिरेशनल आहेत माझ्यासाठी ते. मी त्या तिघांना यासाठी मानतो की त्यांनी ना खूप असा कारुण्याची झालर असलेला विनोद केला आहे. तू आत्ता जे म्हणालास ना की ती जी कारुण्य दाखवतात ते, माझ्या मते गोल्डरश का कुठला तरी एक चित्रपट आहे. त्या काळी ना दुसरं महायुद्ध झालेलं होतं आणि प्रचंड बकाल अवस्था होती अख्ख्या जगाची. त्या काळी एक असा एक 4.5 फुटी एक वामन मूर्ती आला, अर्धवट मिशी लावलेला, जो फाटका होता आणि त्याने अख्ख्या जगाला लोळवलं हसून हसून. त्या क्षणाला आणि आत्ताचा हा क्षण करोनानंतरचा सेम वाटतात मला. जगात नैराश्य होतं सगळीकडे. त्यावेळेला चार्ली चॅप्लिनने हसवलं आणि कळत नकळतपणे यावेळेला आम्ही सगळे जे हास्य कलावंत आहोत, नॉट ओन्ली हास्य जत्रा, सगळे हास्य कलावंत, त्यांनी तुम्हाला तो आधार दिला. गोल्डरशमधला तू म्हणतो ना इंटेलिजन्स काय असावा चार्ली चॅप्लिन, मला तो का चार्ली चॅप्लिन सरांचं नेहमी आवडतं. गोल्डरशमध्ये एक सीन आहे ज्यात तो गोल्डरश एक खिशात पैसे त्याला मिळतात, फाटका असतो, भूक लागलेली असते, इथे तिथे फिरत असताना त्याला एक नाणं मिळतं, तो खिशात टाकतो चार्ली चॅप्लिन. ऑब्व्हियसली खिसा फाटका असतो, ते नाणं पडतं समोर, घरंगळत जातं. तो पुन्हा बघतो, त्याला वाटलं अजून एक नाणं मिळालं, तो पुन्हा ते नाणं घेतो, त्याच खिशात टाकतो, ते पुन्हा घरंगळत पडतं समोर, त्याला वाटलं तिसरं नाणं मिळालं, तो तिसरं घेतो, खिशात टाकतो, ते घरंगळत गेलेलं असतं, जाऊन हॉटेलला बसतो. सिच्युएशन बघा कशी डेव्हलप केली. हॉटेलला बसल्यावर त्याला असं वाटतं आता माझ्याकडे 3 नाणी आहेत, आज मी पोटभर जेवणार. तो ऑर्डर करतो, पोटभर जेवतो, खिशात हात घालतो, खिशात पैसा नसतो कारण खिसा फाटलेला असतो. बघा आता इथपर्यंत विनोदी सगळं हसवतोय. का मला ते मोठे वाटतात. याच्यानंतर तो आता काय करायचं, पैसे तर नाही आहेत, तो मारेल. त्या क्षणाला तिकडे एक अत्यंत गर्भश्रीमंत मनुष्य येतो जो दारू प्यायलेला असतो, त्याला काही कळत नसतं, तो येतो, तिथे बसतो, ऑर्डर करतो, एवढं ऑर्डर करतो तो सगळं. तो बघत असतो, बिल येतं, तो काहीतरी पैसे टाकतो त्या बिलात, जातो वेटर, बिल उरलेले पैसे आणतो, हा त्या वेटरला टिप देतो, श्रीमंत माणूस इथपर्यंत ओके, टिप देतो. चार्ली ती टिप चोरतो, स्वतःचं बिल भरतो आणि वर टिप देतो आणि सीन संपतो. तुला कळलं गरीब माणसाची खळगी पोटाची किती छोटी आहे की श्रीमंत माणसांच्या टिपमधून ते स्वतःचं पोट भरतात आणि त्यात पण टिप देतात. हा जो विचार आहे ना तो मला हलवून टाकतो चार्ली चॅप्लिन सरांचा. असे अनेक आहेत. बूट शिजवून खातोय का याच्यात चार्ली चॅप्लिन. खरं तर बूट शिजवणं ही अतिशयोक्ती अलंकाराचं एक मोठं लक्षण आहे. ते बूट शिजवून कोणी खाऊ शकत नाही, पण ॲक्च्युली त्या काळी एवढी आर्थिक मंदी झालेली होती की लोकांवर ही परिस्थिती आलेली होती. लोकांनी स्पंज खाल्लेले होते पाण्यात बुडवून, अशी नोंद आहे पुस्तकं जर वाचलीत तर. कारण उद्या पोटात दुखेल ना, आज तर माझं पोट भरलं जाईल. शी थिंक बघ काय थॉट आहे बघ ह्याच्या मागे, ते त्यांनी त्यांच्या ह्याच्यात दाखवलं. म्हणून मला त्यांचा विनोद खूप मोठा वाटतो. तो आकर्षितच करून जातो. लहानपणापासून इतका चार्ली चॅप्लिन बघितला आहे ना, माझ्या अंगातच चार्ली चॅप्लिन आहे, म्हणजे तो बॉडीत उतरलेला आहे. त्यासाठी मला वेगळी प्रॅक्टिस नाही करावी लागत. आता मी आत्तापर्यंत हास्यजत्रेत केलेला आहे, आधी पण एक शो होता तिकडे केलेला आहे. तर ही त्या मोठ्या यांची हे आहे. तर मग मी त्यांना खूप यांचं इन्स्पिरेशनल मानतो. तू आत्ता म्हणालास ना की कारुण्याची झालर असलेला विनोद ना हा असा असतो. विनोदाचं काय महत्त्व आहे हे असं असतं, त्याच्यातून संदेश हा आपण देतो. पण मला सांग यातनं प्रेशर नाही येत का रे तुमच्या लोकांवरती की आता ना लोकांनी तुम्हाला ते एका ठिकाणी पोहोचवून ठेवलंय की आता अरे हास्य जत्रावाली लोक आहेत आणि मग कुणीही कुणाचंही नाव घेतलं तरी मग त्यांना तुमच्याकडनं एक सेट ऑफ एक्सपेक्टेशन्स आहेत. मग त्याचं प्रेशर नाही येत का की अरे बापरे आपल्याला प्रत्येक वेळेस ना हे असं काहीतरी डिलिव्हर करायला लागणार आहे आणि मला रोज काहीतरी नवीन शोधून काढायचं आहे, मला रोज नवीन काहीतरी लिहायचं आहे आणि हे सगळं करत असताना मला तिची मजा पण घ्यायची. तर ते हे खूप अवघड नाही म्हणजे दोघांसाठी खरं तर हे प्रश्न हा नाही खूपच अवघड आहे. रोज आणि रोज प्रेशर असतं. म्हणजे अशा अनेक वेळेला आमच्या ज्या सांगितलं म्हणतात ना, मग नंतर असा गुलकंद वगैरे सारखा चित्रपटमध्ये आला की थोडासा ब्रेक मिळतो आम्हाला. पण प्रेशर हेच आहे. आता आम्ही गुलकंदसुद्धा चित्रपट लोकांसमोर घेऊन आलेलो आहे. आम्हाला प्रेशर हेच आहे की लोक हास्यजत्रा म्हणूनच आमच्या चित्रपटाकडे बघणार. हा मला खरं तर तिकडेच यायचं कारण ते एक्सपेक्टेशनच त्यांच्या त्या आहे. कळलं का की आता त्याच्यात हिंदीचं थोडंसं माझं घेतलेलं आहे, जे मराठी माणसाचं टिपिकल हिंदी असतं. आणि हे का हास्यजत्रा, पण मुद्दा तो नाही आहे. आपण मराठी माणसाला मी रिप्रेझेंट करतोय त्यात. हे अत्यंत सामान्य माणसाची गोष्ट आहे ती. कळलं का. त्यामुळे मी हे काम करताना सातत्याने आमच्या डोक्यात हेच होतं की हास्यजत्रा नाही दिसली पाहिजे. आणि आय एम ग्लॅड टू से की गुलकंद हे हास्यचित्रासारखं नाही आहे. त्याला एक वेगळी गोष्ट आहे, त्याला एक चेहरा आहे स्वतःचा.
आणि याचा मेजर फरक स्किट आणि सिनेमामधल्या कॉमेडीचा हा मला वाटला की तिथे स्किटमध्ये ना ज्या प्रकारची कॉमेडी होते किंवा ज्या प्रकारे दादा किंवा मी किंवा कोणी रिॲक्ट होतं ते 20 मिनिटाचं जे असतं ना ते कम्प्लीट वेगळं असतं. तर मला ही फिल्म मी आत्ता रिसेंटली पाहिली तर मला तेव्हा असं होतं की ते हास्यजत्रेसारखं नाही माझं वाटलं पाहिजे. कारण का बेसिकलीच तर मला फिल्म करताना कळलं की फिल्म इज नॉट अन ॲक्टर्स मीडियम. कारण कळतच नसतं काय होतंय कसं होतंय. आणि ती बघितल्यानंतर असं झालं की इवन दादाचं म्हणजे जरी काही गोष्टी ज्या हास्यजत्रेमध्ये पण असतात त्या काही गोष्टी इथे आहेत दोघांच्याही, पण ते कम्प्लीट वेगळं वाटतं. कारण का ते इतकं कॅरेक्टरला धरू नये, इतकं ट्रूथफुल आहे, तो माणूसच तसा आहे असं एकदा पटलं ना की मग ते कुठेच खटकत नाही. तर मला ते खूपच इंटरेस्टिंग वाटलं की काही गोष्टी आमच्या दोघांच्याही म्हणजे आता हे बघ मला असं वाटतं की हास्यजत्रेमध्ये इतके कॅरेक्टर्स केले आहेत आणि इतकं एक्सप्लोअर केलं आहे ना की काही ना काहीतरी म्हणजे शेवटी मी ॲक्टर मीच आहे ना, त्यामुळे एखाद्या वाक्याचा टोन तोच लागूच शकतो कुठेतरी ह्या फिल्मला वगैरे. पण तर ते म्हणून ते हिने सेमच ऍक्टिंग केली. एक्सपोजर खूप आहे ना आमचं. एक्सपोज्ड आहोत. सोमवार मंगळवारी दाखवत नाहीत एपिसोड ना, सोमवार मंगळवारी फ्रेश दाखवतात आणि दिवसभर आधी केलेले सातत्याने दाखवत असतात. सो एक्सपोजर आहे ना, मी टीव्हीवर दिसण्याचं प्रमाण, ईशानी दिसण्याचं प्रमाण टीव्हीवर हे खूप जास्त आहे. त्यामुळे काय काय गोष्टी रिपीट होतात असं वाटू शकतं. एक्झॅक्टली. म्हणजे तुम्ही फक्त टीव्हीवर नाही, सतत इंस्टाग्रामवरती युट्यूबवरती कोणी ना कोणी तर ते टाकतच असतं, रीलमध्ये वापरतच असतं. पण ही रिस्क नव्हती का म्हणजे ज्यावेळेस तुम्ही तोच युनिट फिल्मवरती पण काम करता होती ना, भीती होती. त्यामुळे फिल्मचं स्क्रिप्ट वेगळं आहे, ट्रीटमेंट वेगळी आहे, पण माणसं तर तीच आहात ना. त्याच्यामुळे तुमच्यातले जे काही कनेक्शन्स आहे, तुमच्यातला ह्युमर आहे, तोच तुमच्या कामात पण ट्रान्सलेट होत असेल तर ती रिस्क नव्हती का तुम्ही लोक परत काम करण्याची? नाही होती. अरे ईशा आणि मी आमची खूप चांगली मैत्री आहे. तर सर तेच सांगत होते काय ना, पटकन डायलॉग म्हणताना ना आम्ही त्या चित्रपटातनं अपरिचित आहोत एकमेकांना. तर अपरिचित घेताना कसं हे थांब रे मी काय बघू हे ना सहज होतं. सर नेहमी सांगायचं की तुम्ही एकमेकांचे मित्रमैत्रीण नाही आहात, तुम्ही या चित्रपटात ओळखत नाही आहात एकमेकांना. सो आपण अनोळखी बाईला तू असं करशील का, बाई थांबावं जरा, असं नाही करणार. ह्या बारीक गोष्ट आहे. आता ईशाबरोबर इतकं काम केल्यानंतर ना माझ्या मेंदूपर्यंत ही गोष्ट पोचत नाही की असं करू नये. ते सहज होतं. मी सहज ईशाबरोबर बोलताना ईशा मी काय म्हणतो हे अरे परवा हे सहज होतंय, हे नाही झालं पाहिजे चित्रपटात. त्यामुळे ते सांगायचं आवर्जून सांगे तुम्ही लांब बसा, तुम्ही बोल नका एकमेकांची. चित्रपट आहे हा, गुलकंद आहे, हे स्किट नाही आहे. तिकडे कसं मेरे बायको तर ऐसा आहे करके असं मी बोलू शकतो तिला, चित्रपटात नाही बोलू शकत. असं आहे ना, हे खूप भान ठेवायला लागायचं. 20 मिनिटाचं स्किट होय आणि साधारणतः 120 ते 150 मिनिटाचा सिनेमा, ग्राफच बदलतो ना पूर्ण. सगळंच जमीन वेगळं कम्प्लीट. मला तर खूपच फरक जाणवला. तू थिएटर स्टुडंट आहेस, तू इतकं प्रॉपर लंडनला जाऊन शिकून आली आहेस, तू ह्या आर्ट फॉर्मकडे कसं बघतास? हे कारण चेंजेस आहेत, म्हणजे तुम्ही दोघांनी पण टी व्ही केलं आहे, थिएटर केलं आहे, आता सिनेमा. हे ह्याच्यात काय फरक जाणवतो एक अभिनेता म्हणून, म्हणजे एक कलाकार म्हणून या तिन्ही मीडियम्समध्ये? मला व्हेरी ऑनेस्टली सगळं ॲक्टिंगच वाटते. फक्त खूप म्हणजे फरक हा वाटला मला की मी मगाशी म्हटलं तसं सिनेमा करताना मला काही टेक्स ना मला एकदम ट्रूथफुल फील झालं, पण काहीतरी टेक्निकल गोष्टीमुळे काहीतरी अजून एक करूया वगैरे झालं. ओके ठीक आहे. तर असं एकदा झालं की पहिला असा वन शॉट होता, जरा एक लांब सीन, आणि मी फोनवरच बोलते आणि मला पहिलं असं झालं की येस मला जे अचीव करायचं होतं ते ओके आय वॉज ट्रूथफुल. त्यामुळे मी अशी होते आणि मग काहीतरी फोकसचा प्रॉब्लेम झाला, मग परत करूया म्हणून ओके ठीक आहे. मला असं झालं अरे अजून एकदा जमूच शकतं. मग कारण मी रिहर्सल करून करणारी ॲक्टर असल्यामुळे असं बाय फ्लूक झालं ट्रूथफुल असं नाही होत जनरली. तर दुसऱ्यांदा काय झालं, दुसऱ्याच वाक्याला मला असं जाणवलं की माझ्या डोक्यात काहीतरी वेगळं आलं आहे. तर त्यामुळे मी ना असं ते वाक्य बोलले अहो नाही, आणि मी थांबले. म्हटलं सर सॉरी, परत पहिल्यापासून करू. आणि सरांचं असं झालं अगं करेक्ट मिळत होतं मला, का थांबलीस? मला असं ओके, म्हणजे जे मला ट्रूथफुल वाटत नव्हतं ते कदाचित बाहेर करेक्ट ट्रान्सलेट होत होतं. तर त्यामुळे मला असं झालं की आता बघायचं, सरांना सरेंडर करायचं, ते म्हणतील ते करायचं, बघायला जायचं नाही मॉनिटर, काही कळत नाही आपल्याला.
आपण जेवढं जमेल तितकं ट्रूथफुल करायचा प्रयत्न करायचा. पण मला ना आता ईशा तुला पण एक प्रश्न विचारायचा आणि दादा तुला पण. मग आता तुम्ही तुमच्या आयडेंटिटीज ना लोकांसाठीच्या ठरल्यात. आता तुम्ही कॉमेडी ॲक्टर्स म्हणून आता लोक तुम्हाला ओळखतात. तर आत्ता तर म्हणजे तुला हे प्रेशर नाही आहेत का कधी की आता मी आत्ता माझं काय तिथून लंडनवरनं आली आहे, ॲक्टिंग करिअर एक्सप्लोअर करते आहे, मग मी एवढी मोठी सिरियलला आता काय 3 वर्ष मी एकच काम करते आहे आणि आता कॉमेडी ॲक्टर म्हणून मला लोक ओळखायला लागले. पण ॲक्टर म्हणून काय तुला फक्त कॉमेडीच करायची इच्छा आहे असं तर नाही ना, तुला इतरही गोष्टी करायच्या. तू नाटक करतेस जिथं तू खूप वेगवेगळ्या भूमिका करतेस. पण मग आता तुला ही भीती नाही वाटत का कधी की मी कॉमेडी ॲक्टर म्हणून टाईपकास्ट होईन? किंवा दादा तुला पण आता की नाही एका पॉईंटला जर तुला असं झालं की मला आता कॉमेडी म्हणजे ठीक आहे लोकांना आवडतं आहे, तुला पण आवडतं आहे, पण एका पॉईंट जर समजा तो आला कुठल्याही आयुष्यात तुमच्या दोघांनी की आता कॉमेडीच्या पलीकडे पण बघा ना आम्हाला, आम्ही ॲक्टर्स होत ना, म्हणजे तुम्ही सुरुवातीला पण दोघं तेच म्हणताय की आम्ही ॲक्टर्स आहोत, तर कॉमेडीच्या पलीकडे पण आमच्याकडे बघा, हा पॉईंट म्हणजे ती भीती नाही वाटत का की अरे बापरे लोकांनी आपल्याकडे नाहीच पाहिलं तर हा रोल मी चांगला करू शकलो असतो किंवा हा रोल मी चांगला करू शकले असते आणि मला बघतच नाही कोणी त्या रोलमध्ये, असं जे मला विचार करून पोटात गोळा येतोय. पण असं नाही होत का? भीतीपेक्षा म्हणजे घडतं तर आहेच तसं. म्हणजे लोक म्हणजे का जे काय आता काम येतं विचारलं जातं ते बऱ्यापैकी तसंच असतं. पण तरीही आय वुड से इट इज अ गुड टाईम फॉर ॲक्टर्स, कारण का एक्सपेरिमेंटल विचार होतोय. म्हणजे एक सेट ऑफ पीपल आहे जे फक्त तसाच विचार करतायत. पण आय एम व्हेरी होपफुल अँड पॉझिटिव्ह. मला असं वाटतं की देर इज अ ग्रुप ऑफ पीपल, अजून खूप मोठी इंडस्ट्री आहे, आपल्याला जेवढी एक्सप्लोअर केली आहे आपण तेवढीच नाही आहे ती. त्याच्यामुळे देर आर पीपल हू डोंट नो एनिथिंग अबाउट युअर वर्क येट. त्याच्यामुळे ते तुम्हाला तसं बघणारच नाही आहेत. त्यामुळे मला अजून ठिकाणी फक्त पोचायचं आहे आणि आत्ता जे आहे ते भारी करायचं आहे. मी त्यामुळे फार घाबरून नाही राहत. मला मध्ये मध्ये वाईट वाटतं की अरे यार हे पण मी करू शकते असं, पण मी खूप होपफुल आणि पॉझिटिव्ह आहे, त्याच्यामुळे मला त्याचा त्रास नाही होत. तू तर टाईपकास्ट म्हणालास ना, ते किस्सा सांगतो तुला. माझ्या सेटवर एक जण आला होता निर्माता आणि त्यांनी 1 लाख रुपये आणले होते कॅश आणि त्यांनी मला दिले आणि सांगितलं तुम्ही पिक्चर करायचं आहे. सो चौगुले खुश झाले. निर्माता चालत येतोय तुमच्या सेटवर. सो चौगुले असे वसे बसले समोर. हां काय गोष्ट, हां ती जरा एवढं मी करत नाही. ती म्हणते मी असं ॲटिट्यूड असं एवढं नाही करत मी. एअरपोर्टला वगैरे समीर दादा असा असतो. नाही एवढं नसतं, हे एवढं नसतो. नाही एवढं नसतो. तर मी म्हटलं रोल काय, तर ते मला म्हणाले सरपंचा बरोबरचा कॉमेडी माणूस. हा काय रोल आहे म्हणजे स्क्रिप्ट नव्हती, काही नव्हतं. त्याला समीर चौगुलेला साईन करायचं होतं. रोल काय, सरपंचा बरोबरचा कॉमेडी माणूस. सरपंच त्याचे वडील करणार होते. मी कसा ह्यासाठी तो 1 लाख रुपये मला द्यायला तयार होता. मी म्हटलं हे तुमचे पैसे परत घ्या. मी असं मला नाही करत असे. मी कॉमेडी माणूस काय आहे. असंच एका फिल्मला मी कास्टिंग करत होते, तिकडे मला त्यांनी सांगितलेलं की ह्या रोलसाठी आम्ही समीर चौगुलेचा विचार करतोय. काय म्हटलं काय एक्झॅक्टली कॅरेक्टर आहे. नाही तो एक कॉमेडी माणूस आहे ढोलकी वाजवणारा. म्हणजे एवढ्या बेसिसवर. आणि काय कॉमेडी करा. ते तिकडे गेल्यावर ना स्क्रिप्ट पण तयार नसते बऱ्याच वेळेला. सांगतात की प्लीज सर तुम्ही तुमचं इम्प्रोवाइज करा. अरे असं नाही होत. सो अशा गोष्टी होतात. पण तरीसुद्धा ना मला तशी रिस्क नाही वाटली टाईपकास्ट होण्याची. अजूनही मला तुम्ही कॉमेडीज करता का, हो आय लव्ह टू डू इट. सी माझा पण एक चॉईस आहे ना. मला कॉमेडी, आता गुलकंद चित्रपट आहे त्यात तुला फक्त समीर चौगुले कॉमेडी करताना नाही दिसणार. तो एक ह्युमन मकरंद ढवळे नावाचं कॅरेक्टर जेव्हा करतो ना, तेव्हा तुझ्या संपूर्ण आयुष्याचे अनेक कंगोरे तुला त्या याच्यात दिसतात. त्याच्यात ते कंगोरे दाखवणारा तो चित्रपट आहे. असा चित्रपट करायला मला जास्त आवडेल की हसता हसतो तो कधीतरी तुम्हाला थोडंसं हृदयाला स्पर्श करून जातो. जे कठीण आहे, ढसाढसा कोणीही रडवू शकतं. किंवा किंबहुना माणसाला दुःखच आपली एवढी आहेत ना, आपण एकटे असताना अनेक वेळा ढसाढसा रडवतो कारण ती दुःखच आपल्याला एवढी आहेत. काम महत्त्वाचं काय आहे, त्यांना हसवणं काही क्षण का होईना, ते मला सगळ्यात जास्त महत्त्वाचं वाटतं. आणि मी माझाने आणि अभिमानाने सांगतो की मी विनोदी काम करतो. मला काहीही न्यूनगंड नाही आहे त्याचा. कारण ज्या वेळेला आत्ता जसं सांगितलं हिने की अनेक क्लासमधली लोकं आम्हाला येऊन भेटतात आणि ते इतक्या प्रेमाने, म्हणजे म्हाताऱ्या आजी असतात त्या आशीर्वाद देतात किंवा काहीतरी भाकरी बिकरी बनवून आणतात आणि ती काकपडात बनवून ते देतात की गरम भाकरी असते, हे माझ्याकडून तुला गिफ्ट. याच्यानंतरचा आनंदाने मी तुला नाही सांगू शकत काय आहे ते. म्हणजे मी तुला एक मेसेज दाखवतो आत्ता, तो तू वाच. असे असंख्य मेसेज मला आलेले आहेत. हा बघ वाच.
हाय सर, मी तुमचा खूप आभारी आहे कारण तुमच्यामुळे मी आज जगत आहे. कारण मागच्या वर्षी मी सुसाईड करणार होतो तेव्हा रात्री 2 वाजलेले, पण त्यावेळेस तुमचा आणि विशाखा मॅडमचा आणि नम्रता मॅडमचा एक हास्यजत्रेचा एपिसोड चालू होता. तेव्हा विचार आला आज तर आयुष्य संपवायचं आहे, मग थोडं हसून संपू. आणि तो एपिसोड बघत असताना मला झोप लागली म्हणून आज थांबलो. बापरे. आता हे असे मेसेजेस जर तुला असंख्य मिळायला लागले तर तू का स्वतःच्या कामाबद्दल न्यूनगंड बाळगशील? मी प्राऊडली मला स्वतःला सांगतो की मी खूप चांगलं काम करतो आहे. आम्ही सगळेच खूप नकळत कळतपणे, मी काय असं धुरा घेऊन आलेलो नाही आहे की जगाला कसा हसवतो बघा. पण हे सुद्धा जर आपण हास्यजत्रा करून जे 15 मिनटं काम करतो आहे ते जर या लेवलला पोचत असेल आणि लोकांचं जीवन वाचत असेल तर हे आपण केलं पाहिजे. हे आपलं काम आहे. आपण सोंगाडे आहोत. आपलं काम ज्या काही गोष्टी आहेत समाजातल्या त्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या त्यांना सांगणं, हसता खेळता आणि एक छोटंसं इंजेक्शन देणं हे आपलं काम आहे, जे आत्तापर्यंत लोकनाट्यातून आपण करत आलेलो आहोत. दादा कोंडकेंनी तेच केलं. तर आपलं काम आहे ते. आपण त्यांची पात्रता, आपली एवढी पात्रता नाही की त्यांच्या बाजूला जाऊन आपण बसू, पण आपण त्यांचं वारसा तर पुढे नेऊ शकतो. हे जर असेल, दिस इज अ रिझन आम्ही जास्त गांभीर्याने हास्यजत्रा करतो. आत्ता आपण जे बोललो त्याच्यानंतर मी हा प्रश्नच नाही विचारू शकत की कॉमेडीचं किंवा ह्युमरचं आपल्या आयुष्यात किती महत्त्व आहे. पण तरीही आत्ता जेव्हा समाजात गोष्टी घडत आहेत आजूबाजूला, तेव्हा कॉमेडीला एका सर्टन कुठेतरी बाउंड्रीज घातल्यात का, कुठेतरी कुंपणं घातली आहेत का तुमच्या लेखनाला? कारण का आत्तापर्यंतचे आपण म्हणजे चार्ली चॅप्लिन सर असतील, पु ल देशपांडे असतील किंवा दादा कोंडके असतील, त्यांनी त्या वेळेला त्या सामाजिक घटनांवरती, पॉलिटिकल घटनांवरती त्यांच्या पद्धतीने भाष्य केलेलं आहे. पण आत्ता हे नाही करायचं असं कुठंतरी प्रेशर येतं आहे का? आणि जेव्हा समाजाला काय म्हणतात त्याला, ह्या कॉमेडीतनं एवढं मिळतं आहे तरी ह्या कॉमेडीला का असे बंधनं, कुंपणं घातली जात आहेत? नाही, तू म्हणतोस अगदी खरं आहे. ॲज अ लेखक म्हणा, या कुंपणं ही आता टोचायला लागलेली आहेत. पूर्वी दिसायची, आता ती थोडीशी टोचायला लागलेली आहेत आणि कुंपणं ना आतात यायला लागलेली आहेत. आम्ही जे बागडतो विनोदाच्या कुंपणात, त्यात जागा कमी व्हायला लागलेली आहे. आता लोकांची ना सहन करायची शक्ती जी आहे ना, आपल्यावरचे विनोद किंवा आपल्या उणीवा आपण जेव्हा विनोदाच्या माध्यमातून सांगतो, आपल्याच उणीवा, ते सहन करायची शक्ती खूप कमी झालेली आहे. तुम्ही एखाद्याला सांगितलं की तू वाईट करतोयस, याचा अर्थ तू डायरेक्ट ट्रोल करतोयस असाच तो घेतो आणि तो वैयक्तिक घेऊन त्याच्यावर ट्रोलिंग सुरू होतं. आणि मला असं वाटतं की पूर्वी मला त्रास व्हायचा तो ट्रोलिंगला. आता आम्हाला दोघांना कोणाला आम्ही इग्नोर करतो ते, कारण दॅट इज द ओनली थिंग विच वी कॅन डू, आय थिंक. माझ्या मते दुसरा, कारण ट्रोलर्स असतात ना ते जे खूप तुम्हाला टीका, ते ना त्यांच्या मनात अनेक गोष्टी, आयुष्यात त्यांना यश मिळालेलं नसतं, अनेक भावना आणि या दाबलेल्या असतात मनात त्यांच्या. आणि त्यामुळे ना एक कोणतरी असं मिळतं ना जिथे त्या भावना सगळ्या बाहेर पडतात. तो राग, अँगर हा सगळ्या त्या एक व्यक्ती आहे ना त्याच्या विरुद्ध काढायचा. मग ते फेसलेस असतात, प्रोफाईल लॉक असतात, त्यांच्यावर काढायचा. मग त्यांची सगळ्यांची म्हणतात ना अश्लील शेरेबाजी करा त्यांच्या विरुद्ध. त्यामुळे ना ते मानसिक रोगी असतात सगळे जे असे असतात ना. तुम्ही त्यांना काही टाका, त्यांना नाही पटत ते. तुम्ही काही करा. त्यामुळे सहन करणं, आता मी अगदी असं म्हणतो की पूर्वी जे लेखकांनी लिहून ठेवलेलं आहे तेच लेखक जर आज असते तर ते साहित्य लिहू शकले असते का? बऱ्याच वेळेला माझ्या मनात नाही हे उत्तर येतं. याचं कारण काय? तेच विनोद पूर्वी लोक सहन करायचे, पण आता ते करत नाही. म्हणजे कृष्ण पेंद्या हे खरं तर आपल्या लोकनाट्यातली केवढं मोठं विनोदाचं हे होतं, प्रकार होता तो, की आज समाजात किंवा गावात असणाऱ्या ज्या चुकीच्या रूढी आहेत, परंपरा आहेत किंवा ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत त्यावर ताशेरे ओढणारं ते असायचं. पेंद्या, वस्त्रहरण. पण तेच आपल्याला आत्ता तसं नाही होत. तेच प्रकार आत्ता आपण नाही करू शकत, कारण लोकांच्या भावना दुखवतात. इवन चार्ली चॅप्लिन सरांचं ग्रेट डिक्टेटर काय म्हणजे काय करेज असेल मला सांग. अरे तुला अगदी साधी गोष्ट सांगतो मी. जेव्हा मी आणि ते मित्र नसावा असं एक सिरीज आहे आमची, जिथे मी नम्रता आणि प्रसाद खांडेकरचं त्यात मी आग लावतो आणि चेतना येऊन मला मारते. हे साधं स्किट असतं. त्यात मी एक वाक्य घेतलेलं होतं, वहिनी तुम्हाला सांगतो हा आधीपासूनच ढग आहे. मी हुशार, मी सायन्सला गेलो, पण हा नाही गेला सायन्सला. याच्यावर मला काही आर्ट्सवाल्यांचे धमकीचे फोन आले की आम्ही आर्ट्सला आहोत म्हणजे आम्ही काय ढग आहोत का? आता मी बोललो का तसं? म्हणजे हा हत्ती आहे.
हा म्हटल्यावर कोल्हा म्हणणार मी कोल्हा नाही आहे का म्हणजे अरे पण माझं तू नाहीच डिस्कशनमध्ये. हा नाही, आणि हट्टी आहे. तुमच्या घरात तुमच्या मनात असे विचार आले तर ठीक आहे, ते पोचवतात, पण फोन बिन धमकीचे करायचे म्हणजे म्हणजे एवढं असं काय ट्रोल करायचं. आणि आता शोकसभा आता ही जी म्हणाली अरे तो विरोधाभास आहे ना. महानिर्वाण हे अख्खं आळेकरांनी नाटक शोकसभेवर काय असेल त्याचं म्हणजे कुठल्या लेवलचं ते नाटक आहे सगळ्यांनाच हे माहिती आहे. आज महिला म्हणतात ना एक माइलस्टोन म्हणून बघितलं जातं नाटकाकडे. पण तुम्ही आमच्या घरात अशा कोणाच्या गेल्यावर तुम्ही विनोद कसे करता त्याच्यावर. आणि ते तुमच्या घरातले असं तुम्ही समजता कशाला. एकदा एक असं पूर्वीचं एक स्किट होतं जिथे फोटोग्राफर असतात. तो गोष्ट अशी होती की तो प्री वेडिंग फोटोग्राफिंगला जातो आणि तोच तिच्याबरोबर पटवतो तिला बायकोला आणि ते पळून जातात निघून. तर फोटोग्राफीतल्या काही लोकांनी अरे आमचं प्रोफेशनला तुम्ही असं कसं म्हणता. हे तुमच्या प्रोफेशनला नाही आहे, त्यातला तो माणूस तसा आहे हे ते समजूनच घेत नाहीत. हा एक मुद्दा आहे. आणि ह्या सगळ्यामुळे यांना लोकांना विषय काढताना अजूनच काहीच नाही बोलू बाउंड्रीज शकत आम्ही. म्हणजे हे सगळे टाकले असं नाही म्हणू शकत. समीर चौगुले टाकला तुम्ही म्हणा इंडिव्हिज्युअली, मला समूहाला नाही म्हणायचं. काहीच करू शकत नाही. मग उरतं काय. मी ईशावर जोक करायचे, ईशाने माझ्यावर करायचे, दुसरा पर्याय काय. त्यामुळे आणि मग तेही केलं की असं होतं की हे काय यांच्यावरच बोलतात, यांच्या आपापल्यात बोलतात. अरे तुम्ही काहीच नाही करायचं मग विनोद कसे होणार याच्यावर मग ते म्हणतात मग करूच नका, कोणी सांगितलं उपकार करता का. अशी लोक आहेत. आणि खरंच कठीण आहे हे लोक जे विषयांच्या मीटिंगला बसतात. एवढी वर्ष शो झाल्या, किती स्किट्स झालेत आपले टोटल 3,000 वगैरे स्किट्स झाल्यानंतर अजूनही ते लोक विचार करतात सर आणि हे सगळे की रिपीट नाही झालं पाहिजे. तर आणायचे कुठून एवढे विषय. आणि प्लस ह्या बाउंड्रीज आता ज्या वाढल्या खूपच हे झालं. त्यामुळे त्या मीटिंगचे 2 दिवस हे लोक म्हणजे गॅसवर असतात. आणि मला वाटतं तुम्ही लोकांना तुम्ही हे जरी म्हणताय की तुम्हाला ते कुंपण आहे आणि ते प्रेशर आहे, पण तरी तुम्ही जे करता ना ते तरी खूप रेलेव्हंट वाटतं, तरी ते आवडतं, तरी ते युनिक आहे आणि तरी सगळ्यांसाठी आहे. मला वाटतं हे परत 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 म्हणजे मला तर तुझ्याकडे खरं तर यायचं की ते रायटिंग करताना म्हणजे आम्हाला समीर दादा काय तो ऍक्टर म्हणून दिसतो ना स्किट्समधनं, कधी कधी ते ज्यावेळेस कळतं की नंतर अच्छा हे समीर दादाने लिहिलंय, रेफरन्सेस येतात, त्यावेळेस कळतं की अच्छा हे लिहिलं पण आहे बरं का त्याने. पण रायटिंगची प्रोसेस कशी असते म्हणजे कसं लिहितं. एकतर आता तो म्हटलं की एवढी कुंपण आहे म्हणजे एवढ्या रेस्ट्रिक्शन्स आहेत, त्याच्यात तुला हे कॅरेक्टर बसवायचे, त्याच्यात तुला हे काहीतरी गोष्ट सांगायची, त्यात बिलो द बेल्ट नाही, बिलो द बेल्ट नाही, विनोद. आणि तुला हेही बघायचंय की कोण करणार आहे. एकदा असं बिलो द बेल्ट सांगतो एका स्किटमध्ये मी कमरेचा बेल्ट इथे लावलेला होता आणि ती म्हणते की तुम्हाला नाही अलाउड इकडे का, बिलो द बेल्ट काहीच नाही ना इथे चालू. सॉरी असे बघा असं विनोद होतात. चांगलं आहे. हा तर अशी गंमत असते ती. म्हणजे मी रायटिंग बद्दल विचारत होतो की हे एवढे सगळं रेस्ट्रिक्शन्स असताना आणि तुला माहिती पण आहे की कोण करणार आहे, तुला गोष्ट सांगायची आहे, त्यात वेळ कमी आहे, रायटिंगची प्रोसेस म्हणजे काय करतो तू. म्हणजे हे सगळेच जण म्हणतात की लोक ऑब्झर्व करतो आम्ही, हे करतो ते करतो, तुझं लिहितानाचं कॅरेक्टर म्हणजे ते सुचतं कुठून. नाही मला असं वाटतं ना की लिखाणाची माझी पद्धत मी तुला सांगतो, इतरांची प्रत्येकाची वेगळी असू शकते. मी खूप शिस्तबद्ध लेखक आहे. म्हणजे मी ठरवलं ना की उद्या सकाळी 7ला उठायचं, मी 7ला उठतो आणि लिहायला बसतो. स्किटचा प्रकार कसा आहे ना, तुला प्रत्येक 2-3 वाक्यानंतर एक विनोद लागतोच, तुला दुसरा पर्याय नाही. आता हा विनोद कसा सुचतो, तू जसं म्हणालास त्याचं ऑब्झर्वेशन, निरीक्षण शक्ती तुम्हाला खूप जास्त ठेवावी लागते. तुम्हाला कशातूनही तुम्हाला विनोद काढता आला पाहिजे, कळलं का. तर आत्ता असा जो माईकचा झाला, समजा बोलता बोलता धक्का लागला आहे, तर हा जर बोलणारा अमुक तमुकसारखा मी तुझ्यासमोर बसलेला असेल, हळूहळू हा माईक तोडतो. अरे त्या दिवशी असं झालं म्हणून हा माईक मागे पडतो, सॉरी म्हणतो, मग हरकत नाही. तुम्ही आधी काय म्हणाला, हरकत नाही चुकून झालं. दुसऱ्या वर्षी हे करताना टाळी मारताना हा माईक ह्याच्या अंगावर जातो, कॅमेरावाला पडतोय. अशा गोष्टी होऊ शकतात ना इथे. बघ स्किट तयार झालं बघ. तर असं झालं तर काय होऊ शकतं याचा मी विचार करतो. हा विषय सुचव. अरे आता मला सुचला चांगला विषय आहे. आता म्हणजे कसं काहीच नसतं ना, तर विनोद कसा पहिला आला. मला माझ्या स्किटमध्ये असं असतं ना, पहिल्या वाक्याला किंवा दुसऱ्या वाक्याला विनोद पाहिजे मला. सुरुवात झाली ना बंपर, आता मी डॉक्टर आहे आणि तिथे लिहिलेलं आहे समुपदेशन केंद्र समजा लिहिलेलं आहे. तर आता मी काय विचार करतो, हा डॉक्टर आहे. आता पहिला विनोद कसा मिळेल मला, कोणीच नसताना. मग समजा त्याला फोन आला, हॅलो हो डॉक्टर चौगुले बोलतो आहे, तुझा बाप संपत देशमुख
अरे समुपदेशन लिहिलंय ना म्हणजे तो तिथून फोन करतो, संपत देशमुख आहेत का? तो म्हणतो कोण संपत देशमुख? तुझा बाप संपत देशमुख. समुपदेशन केंद्र आहे, फोन ठेव. आणि ह्याचं हे पहिले विनोद पाहिजे हे एवढं फिक्स असतं. कधी कधी जेव्हा त्याला सापडलेलं नसतं, काल घाई झाली आहे स्क्रिप्ट लिहायला वगैरे, एंड मोमेंटपर्यंत आता ॲक्शन म्हणणार आहे तिथपर्यंत तो असा असतो, सुरुवातीचं नाही सापडत आहे. कधी कधी आता तो विंगेत आहे, मी स्टेजवर आहे आणि माझं पहिलं वाक्य आहे, मध्येच होल्ड 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 म्हणून धावत येतो, पहिले ना असं 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 बोल. प्रोसेस आहे ना, मला लास्ट मोमेंट पर्यंत त्याचं चालू असतं. आता विनोद लिहिण्याबद्दल बोलतो आपण, तर स्वतःवरती विनोद करायचं नाहीत, दुसऱ्यांवरती विनोद करायचं नाहीत. आपण जनरली म्हणतो की दुसऱ्याच्या नाजूक गोष्टीवरती, दुसऱ्याच्या विकनेसवरती आपण विनोद नाही करायचा. पण आता स्ट्रेंथवरती पण करून चालत नाही. म्हणजे एखाद्याला श्रीमंत म्हणलेलंही चालत नाही, एखाद्याला गरीब म्हणलेलंही चालत नाही. अर्थातच कोणीही आपण एकमेकाची खिल्ली उडवण्याचा हेतू नसतो. मग त्याच्या ह्या कुंपणा म्हणजे काय म्हणतात, ह्या दोरीवरती चालताना हा तुमचा बॅलन्स कसा सांभाळता? कधी असं उफ बास असं नाही, पण तो पर्यायच नाही ना आमच्यासमोर. ते बास झालं तरी त्यांनी आम्ही काय करणार? ऑप्शनच नाही, आपल्याकडे ऑप्शन नाही आहे. तू विचार जेव्हा करतोस तेव्हा तुमच्याकडे ऑप्शन असतं. 2 रस्ते असतील तर या रस्त्याने जाऊ का या रस्त्याने? ऑप्शनच जर नाही आहे, या रस्त्याचा विचारच तू करत नाहीस. एकच रस्ता आहे, ते ह्या रस्त्याने जायचं आहे, संपला विषय. त्यामुळे ते विनोद जे करायचे आहेत ना, ते त्या कुंपणातलेच करायचे आहेत मला. या बाबतीत 100% माझी खात्रीच आहे की हे असंच होणार आहे. त्यामुळे त्या अनेक गोष्टीत मला त्या विनोदांची गरज भासत नाही. माझ्या लेखनात मी सगळ्यात जास्त ना ह्युमन विनोद जास्त करतो. म्हणजे असा माझा एक कार्यक्रम आहे, समय मैफिलीत माझ्या नावाचा, माझा फेवरेट आहे ते माझं फेवरेट आहे. तर तुम्ही सुद्धा या बघायला मला. तर त्याच्यात तेच आहे की आपण जे रोज अनुभवतो ना, त्यात तो विनोद दडलेला असतो. एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. तो विनोद तुम्हाला कदाचित दिसत नाही. लग्नाबिग्नात तर असंख्य विनोद असतात. म्हणजे तुम्ही फक्त मी लग्न बिग्न ह्यासाठीच अटेंड करतो. एक वेगवेगळे विषय मिळतात ना, तुला खरं सांगतो. नाही, नवरा बायकोंमधले जे रिलेशन्स असतात ना, की एक 20 वर्ष संसार झाल्यानंतर जे आमच्या गुलकंदमध्ये दाखवलेलं आहे, त्यांचे एकमेकांची जे रिलेशन्स असतात ना, ते खूप बघण्यासारखे असतात. खरा विनोद. आणि मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्यात ना असं दाबून, पोटात कसं दाबून भरतो तसं देवाने तो विनोद दाबून भरलेला आहे. प्रत्येक माणूस हा विनोदी असतो असं माझं म्हणणं आहे. त्याला फक्त तो विनोद कुठे करतो ना ते कळत नाही. जसं आम्ही एक स्किट केलेलं होतं मध्ये, आपल्याला अनेक वेळेला असं झालं असेल की लग्नाला बसल्यावर जिलबी किंवा काही श्रीखंड वाढताना तो वाढत वाढत इथपर्यंत येतो, इथे संपते जिलबी. आठवलं ते स्किट? हे होतं बऱ्याच वेळेला. आणि दुसऱ्या वेळेला आता लिगली बघायला गेलं, कोर्टात केस उभी राहिली तर जज काय म्हणेल, तिथून नेक्स्ट जिलबी तुम्ही इथून पुढे सुरू करा. तो तिथून येत नाही, तो तिथून सुरू करतो. म्हणजे आपल्या चेहऱ्यावर असं जिलबीने जीव जातोय असं आपला चेहरा असतो. एकतर कधी जिलबी खाल्ली नाही असं, पण त्यावेळेला ती हवी असते, कारण तो ना मानाची हे असते. हिला ह्यांना सगळ्यांना मिळते, मला जिलबी. मग तो परत वाटत वाटत येतो, इथे परत संपते. ते यार असं झालं, जिलबी काही शेवटपर्यंत आपल्याला मिळत नाही. याच गोष्टीचा मी स्किट करतो. गोष्ट हीच असते पण त्याचा आम्ही स्किट करतो. आता तो लोचन मजनू जेव्हा करतो त्यावेळेला त्याचे तो असं का बोलतोय याची कारणं ते ह्याची तो सरांनी आधी सांगितलं, सर म्हणजे असं का करतोस? म्हटलं सर असं केलं तर मध्ये मजा येईल त्याची. मग त्याची असंख्य कारणं आहेत की मला एकदा मला एकदा असं करून शेविंग करायची सवय होती. ते एकदा चुकून ह्याच्याऐवजी मी असं केलं तर ही जीभ कापली. सगळ्यात बेस्ट ते मेट्रोमधलं होतं. हां, ते मेट्रोमधलं एक कारण आहे की मी मेट्रोमध्ये चढलो, बाहेर बायको होती, तिथं मी चिडवलं, मी एकटाच चढलं आणि दरवाजा बंद. ती चढू नाही शकली, मी चढलो, मग मी तिला तू बाहेर, आणि मेट्रोचा दरवाजा बंद झाला आणि DN नगर ते अंधेरी मी एकदम उंटाचा मुका घेतला. माझा बाबा नेहमी म्हणायचे की शहाण्या माणसांनी उंटाचा मोका घेऊ नये. पण मी एकदा राजस्थानला गेलेलं असताना मला एक बसलेलं उंट दिसलं आणि मी उंटाचा मुका घेतला. तो उंटाने फिरून माझाच मुका घेतला आणि 22 मिनिटांनी त्यांनी मला सोडलं. आणि नंतर मला कळलं तो उंट फ्रेंचचा होता. तो फ्रेंच उंट होता. आता हे असंच आपण करू शकतो ना, त्याची कारणं काय वेगवेगळी होऊ शकतात. नाही पण दादा मला आता जेन्युइनली मला ना हा खूप मनापासूनचा प्रश्न आहे. कारण तुम्ही जे करता ना सगळ्यांना ते बनायचं असतं. म्हणजे प्रत्येकाचे सोशल सर्कल्स असतात, प्रत्येकाचा एक ग्रुप असतो आणि प्रत्येकाला स्वतःला फनी बनायचं असतं. असं एक काहीतरी स्वतःच्या ग्रुपमध्ये जोक वर्कआउट करायचं.
कसं करायचं म्हणजे मला ना हे कळतच नाही. मला हे आता तू समोर भेटला ना मला विचारायचं कसा जोक वर्कआउट करायचा, कसा लँड करायचा. कॉमेडीचा मास्टर क्लास स्वागत आहे तुमचं. पण जोकचं काही असं काही नाही कारण प्रत्येकाला ना तो ह्युमर हवा असतो आणि माहिती असतं. जो ह्युमर करतो ना म्हणजे जो ह्युमर क्रॅक करू शकतो त्या ग्रुपमध्ये त्याला ना मान असतो की भाई भाई तो फनी आहे. तो बोलायला लागला ना की सगळे हसतात आणि आपण फक्त हसायला जातो तिकडे. आणि मग कधीतरी होतं यार मला पण करायचंय रे. तर कसं करायचं. नाही आता परवाच ना एकाने मला किस्सा सांगितला. आता तो कसं असतं ना तुम्हाला ह्युमर हा स्क्रिप्टिंगच असतं. हे ह्युमर तुम्ही एखादा विनोद सांगता तेव्हा ते नरेशन असतं. त्या नरेशनमध्ये तुम्हाला थोडंसं रंजक करावं लागतं ते, तर त्या विनोदाचा परिणाम होतो. जे स्किटमध्ये आम्ही करतो गोष्ट असते पण त्या गोष्टीला मी रंजक करतो बनवतो. मग ती तुम्हाला अंदाज येत नाही पुढे काय आहे ते. हा अंदाज न देणं आहे ना हा तो विनोद गुंफणं आहे. म्हणजे आता मध्यंतरी मला एकाने घडलेली घटना सांगितलेली होती जी मी आता वापरणार आहे पुढे, की एक माणूस स्मशानात गेले आणि तो कोणतरी काका कोणतरी होता भाऊ तो गेला म्हणून ते सगळे गेले आणि त्याला ते काय अग्निबिग्नी व्हायला आणि उभे राहिले आणि बाजूला बघितलं ते काका आले. ही घटना आहे. नंतर त्यांना कळलं की ते जुळे होते. त्यातला जुळा भाऊ एक गेलेला होता. म्हणजे आता बघ ही गोष्ट आहे एक्झॅक्टली विनोद कुठे असतो. मी जेव्हा त्याच्याकडे बघेन तेव्हा माझ्या मनात काय होईल हा विनोद आहे. म्हणजे आता माझ्या बरोबर घडलेली घटना, मी त्या मित्रांची नावं नाही सांगत, मित्रांची आम्ही गेलेलो होतो. माझ्या ग्रुपमध्ये कळलं की मित्राची आई गेली. त्याच्या घरी गेलो सांत्वनासाठी. सगळे बसलो जाऊ दे रे होतं जाऊ दे असं काय आपल्याला काळजी घ्यायचं होतं त्याच्याने. आई पाणी घेऊन आली द्यायला. बाबा गेले होते. फोटोवर एवढे हार होते की कोणतरी असा एवढा चष्मा का एवढा दिसत होता. त्यामुळे आपण काही हो असे बाबा आहेत का वगैरे असं नाही ना बघत. आपण नमस्कार करतो आणि जातो. ही घडलेली घटना आहे. आता हा विनोद आहे की नाही मला सांग. ही सिच्युएशन आहे. आम्ही अशा सिच्युएशन्स वापरतो आमच्या इकडे ज्या डे टू डे लाईफमध्ये आपल्याला नेहमी फेस होतात. सोप्या गोष्टी असतात त्या डे टू डे लाईफमध्ये तुम्ही नेहमी बघता. आता काय झालं असेल आईला बघितल्यावर, ज्या मित्रांनी हा निरोप दिला असेल त्याच्याकडे सगळ्यांच्या काय लोक जातील. असं होतं ना. ही सिच्युएशनची मजा आहे. आणि हा किस्सा सांगता आला तर तू फनी म्हणू. तीच तर मांडणी आहे ना. तेच तर लेखन आहे किंवा तेच तर परफॉर्मन्स आहे. तर स्किट आणि हे विनोद इज ऑल अबाउट इट की तुम्ही गुंफता कसं ते. तुम्ही त्याचा आधी कुठलाही मागमूस नाही कळला पाहिजे. तुम्हाला तिथून फिरून पुन्हा हे बघा आता तेव्हा तुम्ही हसता. आता बघा पुढे काय असं म्हटलं की तुमची तयारी होते की पुढे आता काहीतरी विनोदी आहे. मग तुम्ही तेवढा लाफ्टर नाही देत. बेस हे आहे विनोदाचं. तुम्हाला इतकं फिरवलं पाहिजे ते की तुम्ही अँटिसिपेट नाही करू शकत. प्रेडिक्ट नाही केलं तेव्हा ते आलं पाहिजे. हॉररचं एक्झॅक्ट अपोजिट आहे. झिरो प्रेडिक्शन पाहिजे. फुलवणं वगैरे ना काही नाही. अदरवाईज तुम्ही खूप स्मार्ट आहात तरी तुम्हाला कळतोच पुढचा विनोद. एवढा तुम्ही रोज बघताय तुमच्या मोबाईलवर. आणि ते क्राफ्ट कठीण आहे यासाठी की बऱ्याचदा असं होतं की अशा सिच्युएशनला मी काहीतरी 4 वाक्य माझी ऍड करते आणि त्याचं असं होतं की नाही पंच लांब गेला. तिथे ह्या वाक्यानंतर शार्प हेच वाक्य आलं पाहिजे तरच तो पंच येईल. हां की म्हणजे त्याचा रेफरन्स जर लांब गेला, मी आधी मध्ये 4 वाक्य घेतली तर मग तो गेला. म्हणजे मी समजा नवरा म्हणून हिला म्हणलो गो टू हेल, तर मी म्हणतो ती मला म्हणाली गो टू हेल, तर मी तिला म्हणतो की ठीक आहे मी तुझ्या माहेरी जातो. हा विनोद आहे. तर आता याच्यात जर पाणी घातलं, ती म्हणाली गो टू हेल, अच्छा गो टू हेल, आता बघ मी कुठे जातो, आता मी तुझ्या माहेरीच जातो, गेला पंच. आता बघ मी कुठे जातो असं म्हटल्यानंतर समोरच्याला कळतं की आता काहीतरी हा फनी बोलणार आहे. याची मनस्थिती झाली ना काहीतरी आता फनी बोलणार आहे, मग तो तेवढा हसत नाही. ही म्हणणार गो टू हेल, ठीक आहे जातो माहेरी, रापकन आला बघ, इथे तू हसतोस. दिस इज बेसिक सध्याचा तरी विनोद असा आहे. खिलवाड करता जो आम्हाला आमच्या गोस्वामी सरांनी शिकवला, मोठे सरांनी शिकवला, किंवा माझे जे गुरु आहेत विश्वास सोनी त्यांनी मला शिकवला, तोच विनोद आम्ही, माझं हे कर्तव्य आहे की पुढच्या जे माझ्यापेक्षा थोडेफार कमी अनुभवाचे असेल त्यांच्यापर्यंत पोचवणं ही माझी जबाबदारी आहे. सो मला हातचं राखून ठेवण्याचं मला नाही सवय. मी सगळ्यांना भरभरून देतो की आता ही आली, आता ही माझ्यावर कुरघोडी करेल म्हणून हिला काही गोष्टी सांगायच्यात नाही.
ते स्क्रिप्ट हे माझं बाळ आहे. ते स्क्रिप्ट चांगलं झालं तर आय एम हॅपी. त्यात मला किती पंचेस आहेत आणि हिला किती जास्त विनोद आहेत काही काउंटच नाही मी करत. म्हणजे आपण ते किती सिरियस आणि किती टेन्शनवालं काम असतं ह्याबद्दल बोललो तर त्याचा एक किस्सा म्हणजे माझं काही काळासाठी ना मला खूप असं वाटत होतं की माझं नाही होत आहे. मला म्हणजे ठीक आहे, ठीकच करते आहे, असं काही घाण नाही करत आहे, पण काहीच घडत नाही आहे असं वाटत होतं. मला असं खूप वाटत होतं सरांशी जाऊन बोलावं की सर मी थांबते, आय एम नॉट मेड फॉर दिस. म्हणजे नाही होते. 3 महिने तरी मी पुश केलं की नाही थांब, अजून करून बघूया, अजून करून बघूया. आणि मग मी असं झालं की नाही बास आता. आणि एक दिवशी खूपच काहीतरी वाईट केलं मी. आमची प्रॉपर रिहर्सल झाली होती आणि मी 4 वेळा वगैरे विसरले स्टेजवर आणि थांबले, काय ब्लँक झाले. आणि त्या दिवशी मला असं झालं की बास आता, म्हणजे आता इट्स टाईम, मला सरांशी बोलायला पाहिजे. आणि सरांशी बोलण्याआधी मला असं झालं की मला रडायला येत होतं वगैरे वगैरे. तर मी रूममध्ये गेले गुपचूप आणि मला असं वाटलं कोणी नसेल आता रूममध्ये, कारण हा नव्हता. तर मी गेले तर राऊत होता. तर तरी मी कोपऱ्यात माझी बसले. राऊत फार कोणाकडे आपला असतो, त्यामुळे मला असं ह्याला कळणार नाही. मी माझी बसलेले शांत रडून घेतलं. तो आला, त्याला असं झालं बोलव कोणाला, काय झालं असं झालं एक राऊत. मी बोलले की असं झालं, मला नाहीच होत आहे, मी खूप दिवस प्रयत्न करते पण काय माहिती काहीतरी मिसिंग वाटतंय, नाहीच सापडत आहे. तर राऊतने बहुतेक दादाला सांगितलं आणि मग दादाने बसवलं मला आणि मला सांगितलं की ही फेज आहे, तू विचार कर मी 10-12 वर्ष हा फॉर्मॅट करतोय, मला मोनोटोनी येत नसेल का, मला कधी नसेल का वाटत की बास झालं आता नाही होत आहे वगैरे. तर ही फेज आहे, एवढंच लक्षात ठेव. तुला वाटतंय ते सगळं ऑब्व्हियस आहे आणि ते वाटू दे आत्ता, पण ही फेज आहे आणि ही जाणार आहे. तुझं ज्या दिवशी स्किट चांगलं होईल ना, तू कम्प्लीट वेगळा विचार करत असशील. तर मला असं झालं एक स्किट चांगलं केल्याने काय असं बदलणार नाही माझा विचार, पण ठीक आहे, अशी थोडी ओके झाले, मी शांत झाले त्याच्यामुळे. आणि त्याच्या पुढच्याच शेड्यूलला माझं बरं झालं आणि मग मला असं वाजवलं त्यांनी स्किट आणि मला असं झालं की हे सगळं मेंटल ब्लॉक आहे हा काय मला माहिती नाही. पण त्या दिवशीच्या दादाच्या बोलण्यानंतर ते नेक्स्ट शेड्यूलचं स्किट कडक झालं आणि मला कम्प्लीट तो बोललेला ते सगळं जाणवलं की मला वेगळंच वाटतंय. म्हणजे जे 3 महिने वाटत होतं ते असं वाटत होतं की हे इतक्या इझिली जाणार नाही, ते कम्प्लीट बदललं वगैरे वगैरे. तर आणि त्या दिवशी दादाचं जरा हल्लं होतं स्किट, असं होतंच ऑफकोर्स, ते प्रयोग आहे शेवटी. तर तेव्हा दादाने मला सांगितलं की तुला बोललो होतो ना त्या दिवशी, तर माझं आज ते होतं आहे आणि मी बेटर फेजमध्ये होते. तर मला असं अरे यार दादा, मग मी त्यांनी सांगितलेलं सगळं त्याला सांगितलं. म्हटलं ही फेज आहे दादा, ही जाणार आहे, माझी गेली की नाही वगैरे. फेजेस येणं खूप गरजेचं असतं. हो हां, तेच त्याचं म्हणणं होतं की हे फेल होणं खूप गरजेचं आहे. खूप शिकून जातात तुम्हाला काहीतरी. तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट नाही घडत ना, त्यावेळेला तुम्ही स्वस्थता तुमची ना पूर्ण आयुष्याची जाते. तुम्ही अस्थिर होता आणि त्या अस्थिरीतच काहीतरी ब्रिलियंट तुम्ही काम करून जाता, कारण तुम्ही इन्सिक्युअर झालेले असता की यार माझं काम नाही होतं यार नीट, मी कुठेतरी कमी पडतोय, काहीतरी केलं पाहिजे यार. आपण ऑटोमॅटिकली एफर्ट्स वाढतात आपले. ती नैसर्गिक आहे ती क्रिया, तुम्हाला एक्स्ट्रा काही करावं लागत नाही. ती जी लागण असते ना तुम्हाला की नाही नीट होतंय, ते तुम्ही मगाशी म्हणालात की यार आमचं दरवेळेला कधी ते असं होतं की बस करा. त्या बस करानंतर तुम्ही जो बसतोस ना एकटा, त्यावेळेला जे विचार करतोस ना, त्याच्यानंतर जो विचार, तिथेच काहीतरी सृजनशीलता तुझी वाढीस येते आणि तू काहीतरी ब्रिलियंट क्रिएटिव्ह करून जातोस. तर ती आली पाहिजे फेज. सो वेलकम दॅट फेज. मी ऑलवेज सांगतो मला ज्या वेळेला ते स्किट माझं चांगलं झालं आणि मी ते सोफ्यावर बसलेले, समोर दादा त्याचं झालेलं तो निघत होता. फोन केला तिला, त्याने मला समोरून फोन केला आणि म्हणाला काय वाटतंय ना आज बरं. असं हो यार दादा खरंच बरं वाटतंय. तर म्हणाला की आता फेलियरसाठी पण ओपन राहायचं, ठीक आहे फेलियर आलं तरी ती फेज प्रत्येक वेळेला यायची गरज नाही आहे, पण आपल्याला कळलं पाहिजे काय चुकलं. फेलियर नुसतं फेलियर असून फायदा नाही. अच्छा हे चुकलं का माझं, हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि हास्यजत्रा बघताना ह्याच्या मागे एवढं काय काय असेल असं वाटत नाही. मलाही नाही वाटायचं वेन मी ऑडियन्स म्हणून जेव्हा बघायचे की त्याच्यामागे इतकं काय काय घडत असेल, लोक रडत असतील वगैरे, असं वाटत नाही बघताना. पण खूपच सिरियस बिझनेस, ते ब्रह्मांड आमच्यासाठी. म्हणजे 15 मिनिटाची जरी स्किट असलं ना तरी ते खूप आहे त्याच्या मागे.
प्रचंड आहे खूप काही. असं कोणतं एक स्क्रिप्ट आहे जे तू लिहिलंयस आणि ते तुला भयानक आवडतं? चार्ली चॅप्लिन. चार्ली चॅप्लिन. जे लिहिलं म्हणजे मी लिखाणाचं काहीच नव्हतं कारण डायलॉगच नसतात त्याच्यात. सो मी त्याचा स्क्रीन प्ले लिहिला आणि गोस्वामी सरांनी तो सर्कसचा एपिसोड बसवलेला आणि त्यावेळेला करोना नुकताच संपलेला. तर आम्हाला एक संदेश द्यायचा होता. आम्हाला चॅनलने सांगितलं होतं की करोना काळात एकमेकांबद्दल अंतर ठेवा, हा संदेश तुम्हाला द्यायचा आहे. म्हणून आम्ही ते स्किट केलेलं होतं चार्ली चॅप्लिन यांचं. तर त्यांना एक मानवंदनासुद्धा होती. तर ते चार्ली करणं हे दरवेळेला खूप कारण ना 20-25 मिनटं आणि मी विदाऊट कट करतो. मी 2 वेळा आजपर्यंत चार्ली केला आहे, तो एकही कट नाही आहे. आणि आत्ता मी 51 एज आहे माझं, 52. सो आत्ता या एजमध्ये चार्ली करणं जरा डिफिकल्ट आहे. मी फिटनेस थोडा बहुत काळजी घेतो स्वतःची. पण चार्ली जेव्हा करायचा असतो तेव्हा मी 20 दिवस पायाचे व्यायाम, कारण तो अखंड असाच चार्ली चॅप्लिन असेच आहेत. ते पाया खालून घुसतात. ते या वयात मला जमलं पाहिजे ना. 52 झाल्यानंतर काही अभिनय किती करणार तुम्ही ना. रिस्क आहे तो. मला घरी तर ओरडत असतात की तू नको करू, काही गरज नाही तुला, खिडकीतून उडी मारतोय, टमकन उडी मारून तिकडे जातोयस. हे पूर्वी ठीक होतं 35शीत वगैरे, बॉडी तशी असायची. पण ते सुरू झाल्यावर मग चार्ली सरांचाच आशीर्वाद असतो आपल्या, असं वाटतं मला. तर तेच स्किट मला खूप चॅलेंजिंग वाटलं होतं. ईशा, तुझं कुठलं फेवरेट स्किट आहे तू आत्तापर्यंत केलेलं? भरपूर आहेत. मला पुत्र नसावा ऐसाचे सिरीजमधलं सगळे खूप आवडतात. एक आत्ता मला खूप आवडणारं आठवतंय ते म्हणजे समीर चौगुलेची बायको लोकांना फोन करून कळवत असते, हां नाही मिळालं. हो नाही, गेले होते ना, छान छान कपडे घालून अवॉर्ड फंक्शनला गेले होते, पण नाही मिळालं. ते काय सगळे नॉमिनेशन घेतले ना, नावं घेतली, यांचा चेहरा दाखवला, ढँकन सगळे कॅमेरे यांच्यावर, आणि यांचं नाव नाही घेतलं, यांचा पडला चेहरा, खरकन चेहरा पडला, मग गेले. म्हणजे काय करतेस तू? तर ती म्हणते असं कसं, जेव्हा आपण मिळतो तेव्हा सगळ्यांना सांगतो ना मिळालं अवॉर्ड, नाही मिळाल्यावर सांगायला पाहिजे ना आपण. त्या स्किटच्या सुरुवातीला ज्याच्यात ती लिस्ट घेऊन बसली नातेवाईकांची, आमच्याला नाही मिळाला, म्हणजे वहिनी हा अहो भाऊजी आहेत का, नाही झोपलेत बरं, नाही त्यांना सांगायचं होतं फक्त नाही मिळालं. तू म्हणते का करतेस हे, असं कसं, आपली जबाबदारी आहे ना ती. सचिन मोठे या अजब आणि गजब माणसाच्या डोक्यातून काय कल्पना आहे. आणि ते कसं आलं, ते माझ्या बाबांची सवय आहे फोन ठेवताना ओके 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 बा ओके ओके ओके, एवढ्या वेळा ते ओके बोलतात. तर मला तेव्हा ते असं सुचलं की नाही मिळालं, हा नाही मिळालं, हो नाही, चला नाही मिळालं, हो नाही मिळालं. आता ऑलमोस्ट आपण शेवटाकडे आलोय. तर आपण मगाशी पण म्हटलं की कसे आत्ताची लोक पण सेन्सिटिव्ह झाली आहेत जोक्सच्या बाबतीत, आणि सगळ्याच गोष्टीत कशा सेन्सिटिव्हली घेतात, थोडे जास्तच नाजूकपणे गोष्टींकडे बघतात. म्हणजे तुम्ही कायम तुमच्या विनोदातनं, तुमच्या स्किट्समधनं लोकांशी बोलता, पण मला नाही माहिती तुम्हाला अशा किती अपॉर्च्युनिटीज मिळतात ज्यावेळेस तुम्हाला लोकांसोबत संवाद साधता येतो की असा घ्या बाबा ह्युमर. म्हणजे आजचे कॉमेडियन्स म्हणून तुम्ही लोकांना काय सांगाल की हे करतोय आम्ही, आणि तुम्ही विनोद बघताना ना, म्हणजे विनोद आपल्याला ना कोणी सांगितलेलंच नाही, कारण विनोद कसा बघायचा, म्हणजे हल्ली आता लोक फिल्म्स कशा बघायचे याचे कोर्सेस करतात, फिल्म अप्रिसिएशन, लोक शास्त्रीय संगीत कसं ऐकायचं हे शिकवतात. आपल्याला विनोद कसा बघायचा, तो कसा कन्झ्युम करायचा हे कोणी शिकवत नाही. तर आत्ता हे एवढं सगळं जर परत होतं ना, ते कदाचित त्याच्यामुळे होतं की आपल्याला विनोद कसा बघायचा हे कळत नाही. तर कसा बघायचा, म्हणजे ॲज कॉमेडियन्स हे इतके वर्ष तुम्ही दोघेही करताय, तर म्हणून काय सांगाल की विनोद कसा बघावा आम्ही प्रेक्षकांनी? नाही, मला असं वाटतं की प्रेक्षकांनी जेव्हा विनोदाकडे बघतो ते विनोद म्हणूनच बघावं. ते काही तुमच्या आयुष्यातलं कथा किंवा सार सांगत नाही आहे समोरचा, तो विनोद आहे आणि त्या विनोदातून काहीतरी सांगायचं आहे. विनोदाचं काम काय आहे, एखादी आपल्या शरीरात व्याधी असली, काही कुठलाही रोग असला की आपण एक इंजेक्शन घेतो किंवा एक गोळी घेतो. कॅप्सूलची जी पावडर असते ती प्रचंड कडू असते, ती आपण डायरेक्ट नाही घेऊ शकत. म्हणून मग डॉक्टरने काय शोध लावला, कॅप्सूल पावडर आत असते, बाहेर कोटिंग असतं. ते कोटिंग घेतल्यानंतर आपल्याला शरीरावर सगळा आपला आजार दूर होतो. विनोदाचं ते आहे, विनोद हे कोटिंग आहे. आमचे टोचन जे विचार असतात काही, ज्या वेगवेगळ्या चुकीच्या गोष्टी असतात समाजातल्या, विनोदाचं मुख्य कार्य ते आहे की त्या गोष्टी सरळ जर सांगितल्या तर कदाचित राग येऊ शकतो, म्हणून विनोदाच्या कॅप्सूलमधून आम्ही त्या सांगतो लोकांना. हीच आपली परंपरा आहे. फार वर्षांपासूनची जी विनोदी कलावंत आपल्याकडे फार मोठे होऊन गेलेले आहेत, ती गोळी घेतल्यावर वाईट पण वाटत नाही मला, ती गोळी कडूही लागत नाही, पण असर मात्र माझ्या शरीरावर होतो. हे विनोदाचं फार महत्त्वाचं काम आहे.
हे कामच प्रेक्षकांनी समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट जिव्हारी लावायला लागलात तर विनोद संपून जातील आणि त्यावर मग बंद करा कोणी सांगितलंय, हे अत्यंत उर्मटपणाचं उत्तर आहे. त्याला काही सेन्सच नाही आहे. विनोद हा जगण्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे करोना काळात सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. लोक जेव्हा सांगतात की आम्ही दादर स्टेशनला चढतो, पूर्वी आमची भांडणं व्हायची संध्याकाळी, कारण दिवसभर काम करून डोकं तापलेलं असायचं आणि डोंबिवलीपर्यंत जाईपर्यंत रोज माझी 2 भांडणं व्हायची. पण आज मी दादरला गेल्यानंतर हास्यजत्रा सुरू करतो, ते डोंबिवलीपर्यंत मी 4 स्किट्स बघून होतात, मला कळत नाही डोंबिवली कधी आलं. ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे, हा संदेश नाही आमच्यापर्यंतचा. मला जेव्हा लोक सांगतात की मी आधी मला टक्कल होतं तर मला प्रचंड चिडवायची लोक, मला राग यायचा, पण मी तुमचं स्किट बघितल्यावर तुम्ही ज्या स्वतःवरचे विनोद खेळकर पद्धतीने घेता, मला आता गरजच नाही, मला नाही वाटत, मी असाच फिरतो, मी नाही खोटे विग लावत. ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे आमच्या सगळ्यांसाठी. हे कार्य आहे, तर हे कार्य ना लोकांनी समजून घ्यावं. विनोद लोकांना करू द्यावे. हां, जसं त्यांच्या पण काही जबाबदाऱ्या आहेत तशा एक कलावंत म्हणून आमच्याही जबाबदाऱ्या आहेत. विनोदाला एक पर्टिक्युलर लिमिट क्रॉस नाही केली पाहिजे त्यांनी. त्याचं ऑब्जेक्टिव्ह कधीच कोणाला तरी हर्ट करणं नाही असलं पाहिजे. फाजील असला तरी चालेल, विनोद तो अश्लील नसला पाहिजे. शुड कम फ्रॉम अ प्युअर प्लेस. पर्सनल गोष्टींवर बोलणारा नसला पाहिजे विनोद तो, किंवा पर्सनल व्यंगावर बोलणारा नसला पाहिजे. सो इट इज बोथ वे. दोघांनीही ती एक सीमारेषा असते ना, ती पार करता कामा नये असं मला वाटतंय. आणि मला असं वाटतं की मला कसं करावं वगैरे सांगणारी मी कोण नाहीये, पण मी तरी असं म्हणजे मला तरी असं वाटतं की मी स्वतःला फार सिरियसली घेत नाही, त्याच्यामुळे माझ्यावरती कोणी विनोद केला तर मला वाईट वाटत नाही. सो नो ऑफेन्स अगेन्स्ट पीपल हु आर गेटिंग ऑफेंडेड, पण तरीही ते प्रमाण खूप वाढलेलं दिसतं आणि मला त्याचं वाईट वाटतं, कारण का अल्टिमेटली इट लीड्स टू बिगर प्रॉब्लेम्स, एन्झायटी आणि सगळं ते तिथून सुरू होतं आणि ते कुठेतरीच जातं. आता SNL नावाचा एक प्रकार आहे, सॅटर्डे नाईट लाईव्ह. हा US हॉलिवूडमध्ये स्किट बेस्टच आहे. तिथे तू जर बघितलंस तर तू 100 जर SNLचे स्किट्स बघितलंस, त्याच्या तुला कळतं की यातल्या 80 आपण नाही करू शकत, करूच शकत नाही आपण. इकडे 1965 to 70 मध्ये एक मॉन्टी पायथन नावाची सिरीज होती. तिथला विनोद अतिशयोक्तीचा एक त्यातला विनोद सांगतो तुला मी, की एक 65 मध्ये कुठल्या प्रकारचा विनोद त्या काळी प्रचलित होता. एका अत्यंत वाईट विनोदाचा जन्म होतो. ही थीम आहे. अत्यंत घाणेरडा विनोद एक लेखक लिहितो आणि तो मरतो. आता त्याचं बाळ जो अत्यंत घाणेरडा विनोद आहे जगातला, ते बाळ येतं. जो तो विनोद वाचतो त्याला हार्ट अटॅक होऊन तो मरतो. मग म्हणतात, ते ठरवतात की ह्या विनोदाचं काय करायचं आपण. मग ते ठरवतात आपण जेलमध्ये जे कैदी गुन्हा कबूल करत नाहीत त्यांच्यासमोर हा वाचूया, म्हणजे ते घाबरून गुन्हा कबूल करतील. मग ते करतात. हे दाखवलं आहे, हा विनोद कधीच आहे 65. मग ते दाखवतात असं, आणि तो नो 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 वेट आय हॅव किल्ड आणि मग तो कबूल करतो. मग त्याच्यानंतर जर्मनीने यांचं युद्ध होतं. हा विनोद बोळा लिखतात आणि तो बोळा करून सैनिकांवर फेकतात. तो सैनिक दुसरा याच्यातला तो वाचतो आणि मरतो विनोद वाचून. तुला कळलं मला काय म्हणायचं आहे? ही किती अतिशयोक्ती आहे. पण त्यांनी हे मॉन्टी पायथन सिरीजमध्ये त्या काळी सांगितलेलं आहे. तर विनोदाची परंपरा किती जुनी आहे बघ. त्या काळीही हा विनोद जगायला किती महत्त्वाचा होता. तो आज इतकी वर्ष झाल्यावर सुद्धा महत्त्वाचाच आहे ना. म्हणजे विनोदच हा कायमस्वरूपी राहणार आहे. तो आपण स्वीकारूया असं माझं म्हणणं आहे. आपण मगासपासून म्हणतो की विनोद किती महत्त्वाचा आहे, ह्युमर किती महत्त्वाचं आहे, आणि असं केलं तर विनोद मरेल. देव न करो असं कधी हो. विनोद मेला तर काय होईल? नाही म्हणणार तो. हा विचारच मी नाही करू शकत. नाही होणार. विनोद कधीच नाही मरू शकत. आणि मराठी आपल्या ह्या सृष्टीत विनोदाचं खूप मोठं स्थान आहे, खूप मोठी परंपरा आहे. त्यामुळे विनोद नाही मरणार. विनोद जगण्याशी निगडीत आहे. आणि जोपर्यंत माणूस नावाचा प्रकार आहे, हे 3 अक्षर आहेत माणूस, तोपर्यंत विनोद राहणार. माणसांचं जीवन हे विसंगतीने भरलेलं आहे. आणि जोपर्यंत माणूस आणि विसंगतीने भरलेलं जीवन आहे तोपर्यंत विनोद हा राहणार. तुम्ही त्याला किती वर्गाबाहेर घालवा. म्हणजे केला काही विनोद नाही तरी आजूबाजूला नुसतं ऑब्झर्व केलं तरी विनोद घडतच असतो. त्यामुळे तो नाहीच. अन्न वस्त्र निवारा तसं हसणं ही या करोनानंतर आपली एक प्राथमिक गरज झालेली आहे. हे तुम्ही कितीही नाकारलं तरी हे खरं आहे. माणूस हसला पाहिजे. त्याने खूप व्याधींना तो दूर करतो, कळत नकळतपणे. त्यामुळे मला असं वाटतं की तुमच्या माध्यमातून मी तुमचे खरं तर आभार मानतो दोघांचे, की हा विषय घेतलात. आजपर्यंत मी अमुक तमुकला खूप फॉलो केलेला आहे,
फार वेगवेगळ्या विषयांवर अतिशय मोठमोठ्या मंडळींनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे. कारण ना हे फक्त एंटरटेनमेंट नाही आहे अमुक तमुक, हे जीवन समृद्ध करणारा हा पॉडकास्ट आहे असं मला वाटतं. मी जेव्हा बोललो तुम्हाला तेव्हा सांगितलेलं होतं की हे तुम्हाला ना काहीतरी शिकवून जातं, जीवन समृद्ध करतं की येस असं जगलं पाहिजे. आणि येट इन अ व्हेरी कॅज्युअल वे, असं काही शिकवल्यासारखं नाही. तुमचं परवा बघितलं की पासवर्ड कसा सेव्ह करावा, एन्क्रिप्ट करून तो, या गोष्टी नसतात माहिती आपल्याला. हे तुम्ही मांडलं, त्याच पद्धतीने विनोदाचं महत्त्व काय आहे आज हे सुद्धा लोकांसमोर मांडलं. यासाठी तुमच्या दोघांचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. म्हणजे आम्हाला खरं तर खूप दिवस हा एपिसोड करायचा होता, आम्हाला इतकी मजा आली आहे, म्हणजे खूप खूप थँक्यू. आम्ही मध्यंतरी एक डॉक्टर मुलमुले सरांसोबत एक एपिसोड हो मी बघितले त्यांचे, आणि त्यात त्यांनी आम्ही डिफेन्स मेकॅनिझम्स बद्दल बोलत होतो, तर त्यात ते सांगत होते की सगळ्यात मच्युअर डिफेन्स असतो ह्युमर. करेक्ट. तर हे फक्त हे स्मार्ट अँड मच्युअर ह्युमर आहे. हा हे आपल्या प्रगल्भपणाचं एक लक्षण आहे, ज्यावेळेस तुम्ही एक चांगला ह्युमर स्वीकारता आणि एक चांगला ह्युमर करू शकता. तर मला वाटतं आपण चांगले ह्युमर करायला लागलो आणि चांगले ह्युमर स्वीकारायला लागलो तर एक सोसायटीचं पण एक चांगलं इंडिकेटर आहे. अगदीच अगदीच खरं. तर आणि तुमच्या माध्यमातून मी पूर्ण रसिक प्रेक्षकांना एवढंच सांगतो की असा चांगला ह्युमर आम्ही 1 मेला गुलकंद नावाचा चित्रपट घेऊन येतोय. तुम्हाला तो चित्रपट बघितल्यावर कळेल की हे मी कधी ना कधीतरी थोडाफार फरकाने जगलो आहे. असा हा गुलकंद नावाचा चित्रपट आहे. तो तुम्ही कृपया बघा, कारण समीर चौगुले या नटाबरोबर सई तामणकर आहेत आणि डान्स बीन्स आहे, आणि समीर चौगुलेने डॅन्स केलेला आहे त्या याच्यात. मी खरं सांगतो, जन्मात चौगुल्यांच्या घराण्यात तुला सांगतो कोणीही विचार केलेला नव्हता की असं काही सई तामणकर बरोबर वगैरे कोणी असं बिसं करून नाही रे. TC आला तरी तिकीट असलं ना सुद्धा आम्ही मान खाली घालणारी माणसं आहे. आपल्याला माहिती आहे TC आलं की अरे बापरे असं होतं आपलं एकदम, अरे पास आहे ना तुझ्याकडे, एवढी पापबिरू माणसं आमची फॅमिली, पापबिरू करेक्ट. त्यामुळे तुम्हाला आवडेल. आणि या फिल्ममध्ये म्हणजे कुठल्याही रिलेशनशिपमध्ये खूप वर्ष एकत्र राहिल्यानंतर जी स्टॅग्नन्सी येते तेव्हा काही सर्कमस्टॅन्सेस घडतात, काही घडतं आणि त्याच्यामुळे ते हलतं का रिलेशनशिप, मग ते आपल्याच नात्याकडे कसं नव्या दृष्टीने बघायचं, बाहेर नवीन नातं शोधायचं का त्याच्यातच काहीतरी नवीन शोधायचं का कसं. तर ह्या सगळ्याच्या भोवती ही सगळी फिल्म घडते आणि आम्हाला खूपच मजा आली आहे. ईशानी ब्रिलियंट काम केलेलं आहे. हे मी का सांगतोय, कारण ती बाजूला बसले म्हणून नाही, मी फिल्म बघितलेली आहे आणि ईशानी फार सुंदर काम केलेलं आहे. आणि प्रसाद सई तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं एव्हरेस्ट सारखी फार मोठी संस्था आमच्या मागे आहे आणि वेट क्लब प्रोडक्शन्स, सचिन मोठे, सचिन गोस्वामी, ज्याने अजूनही आम्ही त्यांना विद्यापीठ म्हणतो. तर गोस्वामी सरांचा चित्रपट बघण्याचा जो ॲटिट्यूड आहे किंवा जो अप्रोच आहे तो आम्हाला शिकता आला बऱ्याच जणांना. त्यामुळे कृपया बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही चित्रपटगृहात या, पुढची जबाबदारी आमची, एवढंच मी तुम्हाला सांगतो. तर 1 तारखेला आपला सण आहे, 1 मेला. येस. आणि आपण सगळे जण जाऊन थिएटरमध्ये हा सिनेमा बघणार आहोत गुलकंद. आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला दोघांना पण. थँक्यू. आपला घरातला सिनेमा येतोय असं वाटतंय. माझं तर घरातलं आहेच, माझं तर घरचं आहेच, घरचं कार्य वाटतं. अगदी. तर थँक्यू सो मच, तुम्ही दोघंही आलात. खूप मजा आली तुमच्यासोबत गप्पा मारून. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. बोलत राहूयात, हसत राहूयात. खूप खूप धन्यवाद. लोभ असावा.